पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृप। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 22व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। पहिल्या चरणाचा आपण विचार केलेला आहे, दुसऱ्या चरणाचा आपण आता अभ्यास करीत आहोत। 22वा हा जो श्लोक आहे हा दृग्दृश्य विवेक या ग्रंथातील उपेक्षे नाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्परः समाधिं सर्वदा कुर्यात् हृदये वाथवा बहिः असा हा श्लोक आहे। पहिल्या चरणामध्ये नाम आणि रूप यांचा आपल्याला विचार करायला सांगितलेला आहे, त्यांची उपेक्षा करायला सांगितलेली आहे। त्यांची उपेक्षा करणं म्हणजे काय याचा आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे। आणि सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये तत्पर होण्यासाठी आपल्याला पहिल्या चरणामध्ये उत्तरार्धामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्ये गोडी असणं गरजेचं आहे। दुसऱ्या चरणामध्ये समाधीं सर्वदा कुर्यात म्हणजे अखंड समाधी प्राप्त करणं हे आपलं कर्तव्य आहे असं आपल्याला दिसतं। समाधी ही एक अवस्था आहे आणि ही अवस्था ज्याप्रमाणे सुषुप्ती किंवा जागृत स्वप्न अवस्था आहे त्याप्रमाणे ही अवस्था असावी का त्यापेक्षा वेगळी असावी हे नक्कीच विचार करण्यासारखं आहे। आपण मागील वेळेस याचा विचार थोडा केलेलाच आहे की समाधी म्हणजे ज्याप्रमाणे सुषुप्ती अवस्था किंवा जागृत अवस्था किंवा स्वप्न अवस्था असते त्याप्रमाणे ही समाधी अवस्था नसावी, कारण त्यापुढे सर्वदा हा शब्द वापरलेला आहे। कारण की या ज्या 3 अवस्था सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती आपण पाहतो किंवा आपण रोज त्या अवस्थेमधून जातो, त्या 3 अवस्था ज्या आहेत या 3 अवस्था बदलणाऱ्या आहेत। म्हणजे एका अवस्थेत आपण कायम राहत नाही, कधी जागृतीमध्ये राहतो, कधी स्वप्नामध्ये, कधी सुषुप्तीमध्ये। कुठल्या अवस्थेमध्ये किती काळ राहणार हे सांगता येत नाही। म्हणजे आपण जागृतमध्ये किती काळ राहू, स्वप्नात किती काळ राहू किंवा सुषुप्तीत किती काळ राहू हे आपल्याला काही सांगता येत नाही। त्याचप्रमाणे समाधी जर ही अवस्था झाली तर त्या समाधी अवस्थेला सर्वदा हा शब्द काही लागणार नाही, सर्वदा हा शब्द त्या ठिकाणी उपयोगात येणार नाही। ती समाधी अवस्था सुद्धा या 3 अवस्थेसारखीच होऊन जाईल आणि म्हणूनच ती समाधी ही अनित्य होईल, नित्य समाधी राहणार नाही, म्हणजे सर्वदा समाधी राहणार नाही। परंतु इथे समाधीं सर्वदा कुर्यात या वचनावरून तरी आपल्याला असं लक्षात येतं की अशी समाधी प्राप्त करणं गरजेचं आहे की जी समाधी सर्वदा असते, म्हणजे अखंडपणे ती समाधी आपल्याला मिळाली पाहिजे किंवा ती अशी समाधी प्राप्त करता आली पाहिजे। सोपं तर नक्कीच नाही, अशक्य मात्र अजिबात। समाधी ही अवस्था योगी सुद्धा प्राप्त करतो। योग मार्गातली समाधी आणि ज्ञान मार्गातली समाधी सारखीच आहे असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आढळतं। काही अभ्यासकांनी, काही महाराजांनी आणि त्यांच्या अनुयायांनी या दोन्ही समाधींना एकाच ठिकाणी मानलेलं आहे किंवा योग मार्गामध्ये जी समाधी आहे त्या समाधीलाच इकडे ज्ञानमार्गामध्ये सुद्धा घेतलेला आहे आणि हा खरं तर खेदाचा विषय आहे। ज्ञानमार्ग नीट लक्षात न आल्याचा हा कदाचित परिणाम असावा, म्हणून काही ग्रंथांमध्ये या समाधीचं वर्णन यम, नियम, आसन कदाचित या मार्गाने दिलेलं असावं। काही वेदांतपर ग्रंथामध्ये या योग मार्गाच्या समाधीचं वर्णन केलेलं जरी असलं तरी सुद्धा ते फक्त एक माहिती म्हणून कदाचित दिलेलं असेल आणि ज्ञानमार्गाच्या समाधीचाच खरा जर त्या ठिकाणी
सांगण्याचा हेतू असेल तर त्या ग्रंथाला, त्या पुस्तकाला आपण मान्यता द्यायला काही हरकत नाही किंवा त्या पुस्तकाचा अभ्यास करायला काही हरकत नाही. परंतु जर योग मार्गाची समाधी हीच ज्ञानमार्गाची समाधी आहे असं जर कुठे प्रतिपादन केलं असेल तर सरळ तो ग्रंथ आपल्याला उपयोगाला येणार नाही, हे लक्षात ठेवावं. माहिती म्हणून इतर शास्त्रांचा अभ्यास त्या ग्रंथात असणं योग्य आहे, परंतु त्या ग्रंथांमध्ये जर ही समाधी आणि ज्ञानमार्गाची समाधी एकच आहे असं जर सांगण्यात आलेलं असेल तर त्या लेखकाचं कुठेतरी काहीतरी कमी पडलं असावं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ज्ञानमार्गामध्ये अशी समाधी वर्णन केलेली नाही. जरी शब्द निर्विकल्प समाधी असा जरी येत असला दोन्ही ठिकाणी, तरी सुद्धा समाधी हा शब्द दोन्हीकडे येत असला तरी सुद्धा ज्ञानमार्गामध्ये जी समाधी वर्णन केली आहे ती या योग मार्गातल्या समाधीपेक्षा अत्यंत भिन्न आहे. आणि यासाठी सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे चांगदेव योगी आणि भगवान श्री ज्ञानदेव महाराज यांचं चरित्र आहे. कारण की चांगदेव योग्याला समाधीचा अनुभव होता हे सगळ्यांना माहीत आहे, पण तरी सुद्धा चांगदेव योग्याला ज्ञानदेव महाराजांना शरण का जावं लागलं याचा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. परंतु वरवर पाहता चांगदेव महाराजांना ज्ञानदेवांना शरण जायचं कारण काय असं पाहिलं तर काही लोकांचं म्हणणं असं दिसतं की चांगदेव योग्यांमध्ये थोडासा गर्व होता, म्हणून चांगदेवांचा गर्वहरण त्यांनी केलं. चांगदेव योगी हे हिंस्त्र पशूंवर विजय मिळवू शकत होते, मिळवला होता, परंतु जड असलेल्या भिंतीवर सुद्धा विजय मिळवता कसा येऊ शकतो हे त्यांना कळून घ्यायचं होतं. म्हणून ज्ञानदेव महाराजांना ते शरण गेले. कारण की ज्ञानदेव महाराजांनी हिंस्त्र पशु नाही तर जड भिंतीला सुद्धा आपल्या आधिपत्याखाली ठेवलं होतं, हे त्यांना लक्षात आलं. म्हणून चांगदेव महाराजांना शरण गेले, त्यांचा चमत्कार पाहून शरण गेले. असं बरंचसं काही काही आपल्याला कोणाकडूनही ऐकायला मिळू शकतं किंवा आपण त्याचा विचार तसा करू शकतो, परंतु खरं तर तसं नाहीये. चांगदेव महाराज हे काही गर्व धरून बसलेले किंवा अभिमानी असलेले साधारण मूर्ख मनुष्य नव्हेत. चांगदेव महाराज हे अत्यंत थोर असे ब्राह्मण व्यक्ती आहे की ज्यांनी अत्यंत घोर तपश्चर्या करून या समाधीचा अभ्यास केला आणि ती समाधी त्यांनी अनेक विद्यांसह प्राप्त केली. परंतु अशा या चांगदेव योग्यांचा सुद्धा महाराजांनी आपल्या बोधाद्वारे उद्धार केला हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून चांगदेव महाराजांची जी समाधी आहे तशा प्रकारची समाधी आपल्याला या ठिकाणी अपेक्षित नाही. चांगदेव महाराजांच्या समाधीमध्ये बाकीच्या अवस्थांसारखीच अवस्था आहे असं आपल्याला दिसतं. जरी वेळ त्या समाधीची जास्त असली तरी सुद्धा ती समाधी म्हणजे या अवस्थेंसारखीच आहे. जशी जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ही अवस्था आहे त्याप्रमाणेच ही समाधी सुद्धा आहे. परंतु आपल्याला तशी समाधी या ठिकाणी अपेक्षित नाही, कारण की या ठिकाणी समाधीम सर्वदा कुर्यात असं म्हटलं. म्हणून आपण त्या वाटेने जाण्याचा काही प्रश्न येत नाही. तुम्ही गंमत म्हणून जर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असं काही केलं तर ठीक आहे, परंतु त्यातून कधीही जीवनमुक्ती साध्य होऊ शकत नाही. वेदांत या मार्गामध्ये जी अपेक्षित असलेली मुक्ती आहे ही कधीही प्राप्त होऊ शकत नाही. योग मार्ग हा ज्ञान मार्गाने कधीही मान्य केलेला नाही. योग, याग, विधी येणे हे सिद्धी, वायाची उपाधी, दंभधर्म असा ज्ञानदेवांनी स्पष्ट बोध केलेला असल्यामुळे या बोधाच्याही विरोधात जाऊन जर कोणाला या तीन मार्गांमध्ये तथ्य वाटत असेल तर तो दुर्दैवाचा भाग आहे. ते ज्ञानदेवांची चूक म्हणता येणार नाही, ते त्या वारकऱ्याला न कळल्याचा तो परिणाम आहे. त्याचा परिणाम म्हणून त्याला या जगामध्ये फिरत राहण्यापलीकडे काहीही पर्याय नाही. असो, जग हे फार मोठं प्रचंड आहे, त्या जगाची व्याप्ती किती आहे हे कोणालाही कळणार नाही. अचिंत्य असलेला हा जगत प्रपंच आहे. हा जो मोठा प्रपंच आहे या प्रपंचामध्ये उत्कृष्ट लोक आहेत आणि निकृष्ट असेही लोक आहेत. त्यामुळे कोण कुठल्या दिशेने कधी आणि कसा गतिमान होईल हे कोणालाही कळणार नाही. जिथपर्यंत एखाद्या शरीरात दिसतो तिथपर्यंत तो आहे असं वाटेल, दुसरं शरीर धारण केल्याशिवाय तो नाही असं वाटेल. दुसरं शरीर धारण केलं की मग तो पुन्हा तो आहे असं वाटेल. आपल्याला जर समाधी प्राप्त करायची असेल तर पहिल्यांदा ठरवून घेतलं पाहिजे की आपल्याला कुठली समाधी प्राप्त करायची. त्यामुळे पहिल्यांदा या ठिकाणी जेव्हा तुम्ही येता, या ग्रंथाचा जेव्हा अभ्यास करता, तेव्हा समाधी मला ही प्राप्त करायची आहे असं ठरवलं पाहिजे. कुठली समाधी प्राप्त करायची आहे?
समाधीम सर्वदा कुर्यात. ही समाधी आपल्याला प्राप्त करणे आहे. आपल्याला दुसरी समाधी प्राप्त करायची नाही. त्यामुळे त्या समाधीचा अभ्यास जर तुम्ही या फलासाठी केला तर मिळणार नाही. हे फल पाहिजे असेल तर ती साधना उपयोगाला येणार नाही. या फलासाठी हीच साधना पाहिजे. आणि या फलासाठी आपल्याला कुठली साधना लागणार आहे? उपेक्षे नामरूपी द्वे सच्चिदानंद तत्परा. नामरूपाचा द्वेष नाही, नामरूपाचा राग नाही, नामरूपाचा उपेक्षा. राग द्वेष दोन्ही नाही. राग द्वेष नाही म्हटल्यानंतर किंवा आहे म्हटल्यानंतर होत नसतात. त्याला अभ्यास पाहिजे. काय पाहिजे? एखाद्या पदार्थाची उपेक्षा करण्यासाठी त्याचा अभ्यास केला तर त्याची उपेक्षा होईल. एखाद्या पदार्थाची आपण उपेक्षा करायचं ठरवलं म्हणजे उपेक्षा होत नाही. एखाद्या पदार्थाचा आपण द्वेष करायचा म्हटलं म्हणजे द्वेष होत नाही. एखाद्या पदार्थाचा आपण राग करायचं म्हटलं तर राग होणार नाही. राग द्वेष किंवा उपेक्षा जे काही आपल्याला एखाद्या पदार्थाविषयी करायचं असतं ते आपण ठरवून करू शकत नाही. त्या पदार्थाची माहिती घेतली, त्या पदार्थाचा अभ्यास केला की मग त्या पदार्थाविषयी एक तर राग निर्माण होऊ शकतो, द्वेष निर्माण होऊ शकतो किंवा उपेक्षा पण निर्माण होऊ शकते. मग जगत कार्य प्रपंच नामरूपात्मक संपूर्ण जग जे आहे या नामरूपात्मक जगाविषयी उपेक्षा का निर्माण व्हावी? अपमत काही होणार नाही. महाराज म्हणतात म्हणून होणार नाही. इथे लिहिलंय उपेक्षा म्हणून उपेक्षा होणार नाही. काय करावं लागेल? त्यांचा अभ्यास करावा लागेल. अभ्यास केल्यानंतर उपेक्षा होऊ शकते. अभ्यास केल्याशिवाय उपेक्षा होणार नाही. अभ्यास कसा करावा? शास्त्र ग्रंथ आपल्या सोबत आहेत. शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करावा. कुठल्याही कर्माने हे होणार नाही. चांगली चांगली कर्म केली म्हणजे हे होणार नाही. म्हणजे एखादा असा विचार करेल की मी काहीतरी चांगलं कर्म करतो, पुण्य कर्म करतो, मग उपेक्षा होईल नामरूपात, असं होणार नाही. किती उत्कृष्ट कर्म केलं काय, किती पुण्यात्मक कर्म केलं काय, हे फल मिळणार नाही. कारण त्याचा आणि याचा काही संबंध नाही. कारण किती पुण्यात्मक कर्म केलं की त्याचं फल निराळ आहे, किती पापात्मक कर्म केलं की त्याचं फल निराळ आहे. पण उपेक्षा जर व्हायची असेल तर त्यासाठी मात्र तशाच प्रकारची साधना पाहिजे. म्हणजे आपल्याला तसा विचार करायला पाहिजे, त्यांचा पुन्हा पुन्हा अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यांची उपेक्षा हे फल प्राप्त होऊ शकतं. आणि त्यानंतर एकमेव सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतामध्येच आपल्याला गोडवा असायला पाहिजे, तरच या समाधीकडे जाता येईल. असो, ही समाधी जी आहे ही समाधी सर्वदा कुर्यात अशी आपल्याला अपेक्षित आहे. आणि ही कुठे पाहिजे हा एक मोठा प्रश्न होता, तो आपण पुढे पाहत आहोत की ही समाधी कुठे प्राप्त होते, म्हणजे कुठे समाधी लागते असं म्हणूया. तर समाधी जी आहे ती हृदये वाथवा बही असं म्हटलेलं आहे. एकतर कुठे? हृदयामध्ये किंवा एकतर बाहेर. बाहेर प्राप्त करता येते, आतमध्ये प्राप्त करतात, हे चांगलं आहे. योग्यांच्या समाधीचं तसं नाही. योग्याच्या समाधीला कुठे पर्याय आहे? फक्त आतमध्ये. योग्याची समाधी ही फक्त आतमध्ये प्राप्त करता येते. आणि म्हणून समाधी म्हटलं की साधारणपणे सगळेजण लगेच डोळे मिटतात आणि एका जागेवर आसनावर बसतात. त्याला म्हणतात समाधीला सुरुवात. लहान मुलाला जरी विचारलं भारतामध्ये किंवा मोठ्या माणसाला जे विचारलं की समाधी लावायची की लगेच त्याच्या डोक्यात काय येतं? असं बसायचं आणि डोळे मिटायचे. कारण सगळ्यांना माहिती आहे समाधी कुठे? आतमध्ये. पण इथे तसं नाही. इथे कुठे? हृदय वाथवा बही, म्हणजे एक तर हृदयामध्ये किंवा बाहेर कुठेही. आता बाहेर समाधी प्राप्त करणे जरा अवघड आहे, आतमध्ये समाधी करणं जरा सोपं आहे. का? कारण बाहेरचं सगळं जे आहे हे आपल्याला थोडंसं त्रासदायक आहे, आवाक्यात नाही. आतलाही प्रपंच आवाक्यात नाहीये, पण आवाक्यात आहे असं तरी वाटतंय. त्यामुळे काही हरकत नाही करायला. कुठेही करू दे, बाहेर किंवा आतमध्ये, दोन्हीकडे चालतं. तर आतमध्ये जे आहे ते आतमध्ये सर्वात उत्कृष्ट ठिकाणी हृदय. मग हृदय कुठं हे शोधावं लागेल. हृदय म्हणजे स्थूल शरीर नाही, हृदय म्हणजे सूक्ष्म शरीर नाही. हृदय म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीराच्या आत, अंतःकरणापासून आतमध्ये निघायला लागतं, मग हृदय सापडतं. हृदय म्हणजे असं काहीतरी ठिकाण आहे की जिथे आपल्याला जाता येईल. असं जर आपण ठरवलं तर काय आपल्याला तिथे पायी पायी चालत जाता येणार नाही. कुठे कसं जावं हा एक मोठा प्रश्न असतो. एखाद्या ठिकाणावर जायचं असेल तर त्या ठिकाणी कसं जायचं, काय साधन आहे. जसं आपल्याला गावात जायचं असेल तर पाय चालत जावं लागेल, पायाने चालत गेले की गावात पोहोच. तसं हृदयाकडे जायचं असेल तर कसं जायला पाहिजे, तिथे काय पायांना जाता येणार नाही. म्हणजे पायाचा उपयोग नाही, पायाचा उपयोग नाही, हाताचा उपयोग नाही, डोळ्याचा उपयोग नाही, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियाचा उपयोग नाही. 5 प्राणाचा काय उपयोग आहे? हो, त्यातल्यापैकी प्राण जरा मदतीला आहे, कारण त्या प्राणाच्या आधाराने जास्तीत जास्त क्रिया होत असल्यामुळे आपल्याला त्याचा आधार वाटतो.
या प्राणाच्या आधारे माघारी फिरता येतं. वृत्ती जी आहे ती प्रामुख्याने या प्राणाला धरून राहते, म्हणून त्या प्राणाचा थोडाफार उपयोग म्हणता येईल. पण त्याचा उपयोग हा काही कायमचा उपयोग म्हणता येणार नाही. त्याच्या पाठीमागे ही वृत्ती जी आहे ही अंतःकरणाची आहे, म्हणजे अंतःकरणापर्यंत प्राण आणि वृत्ती यांचा संबंध येऊ शकतो. पण अंतःकरणाच्या पाठीमागे निघायचं झालं तर आपल्याला काहीतरी शोधावं लागेल. हृदय जे आहे, हृदय म्हणजे ज्या ठिकाणी कोण आहे, जीव आहे. अंतःकरण जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आणि हृदय हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी त्या चैतन्याला वेगवेगळं नाव आहे. हृदयामध्ये जे चैतन्य आहे त्याला जीव असं नाव आहे, आणि अंतःकरणामध्ये जे चैतन्य आहे त्याला काय नाव आहे? अंतःकरणापासून जे चैतन्याचा प्रवास सुरू होतो त्याला काय नाव आहे? प्रमात नाव आहे. त्याला काय नाव आहे? प्रमात. अभ्यास करायला पाहिजे म्हणजे कळेल. अंतःकरणापासून निघालेले जे चैतन्य असतं त्याला प्रमात असं म्हणतात, आणि अंतःकरण स्थित पासून मागे गेलं की तो जीवाचा खरा भाग आहे. म्हणजे जीव आणि जीव दशा असं दोन वेगवेगळे अर्थ आहेत. तर अंतःकरण जे आहे, अंतःकरणामध्ये आपण राहतो का, मनात राहतो का, बुद्धीत राहतो का, शरीरात राहतो का, गावात राहतो का, बायका मुलात राहतो, हे काही सांगता येत नाही. तुम्ही कुठे राहणार हे तुम्ही ठरवायचं. मी कुठे राहू हे कोण ठरवणार? आपण ठरवायचं. आपण कुठे राहणार, आपण कुठे राहतो हे कोण ठरवणार? किती काळ कुठे राहायचं हे आपण ठरवायचं. आपण हृदयामध्ये किती काळ राहतो आणि कधी राहतो? फक्त सुषुप्तीत राहतो. आपण आपल्या हृदयात कधी राहतो? बाकी काळ कुठे राहतो? बायका मुलात राहतो, पैशामध्ये राहतो, नको तिथे राहतो, हृदयात नाही राहत. हृदय हे आपली राहण्याची खरी चांगली जागा आहे. सदैव हृदयात राहू. पण असं समजत नाही की आपण हृदयात राहावं, हा प्रकार काही समजत नाही. पण आपला जीव कुठे राहतो, आपला जीव कुठे आहे असं म्हटलं की थोडं समजायला सोपं आहे. आपला जीव कुठे असावा? कुठे असावा? आपला जीव कुठे असावा? कुठे राहावं आपल्या जीवाने? हृदयात राहावं. पण आपला जीव हृदयात राहत नाही, मग कुठे राहतो? म्हणून त्याला प्रयत्नपूर्वक हृदयात आणायला पाहिजे. हृदयात समाधी लावायची ठरली आहे ना, तर समाधी कोणी लावायची? कोणाला समाधी देणं गरजेचं आहे? समाधी म्हणजे ही जी अवस्था आहे ती कोणाला तरी द्यावी लागेल. समाधी म्हणजे समशी एकरूप होणे. समाधी म्हणजे अधिष्ठानाशी सम होणे, म्हणजे एकरूप होणे. म्हणजे कोणाला शक्य आहे? जीवाला शक्य आहे, फक्त जीवालाच शक्य आहे. स्थूल शरीर सूक्ष्म शरीराला ते शक्य नाही. त्याने त्याच्या नादी लागू नये म्हणून तुमच्या स्थूल शरीराचा आणि सूक्ष्म शरीराचा परमार्थात उपयोग आहे शून्य. किती? खरा. स्थूल शरीराचा आणि सूक्ष्म शरीराचा उपयोग किती आहे? शून्य उपयोग आहे. गौण आहे ते, गौण, मुख्य नाही. मुख्य आहे जीव. म्हणून जीव पाहिजे. परमार्थासाठी कोण पाहिजे? की जो तुम्ही कुठे ठेवलाय? कुठे ठेवलेला आहे? कुठे ठेवला? जीव. कुठे आहे जीव? कुठे आहे जीव? कुठे ठेवला? इथे आणलाय का? जीव घेऊन आलेत का? जीव घेतली आवडे चालवणे दिसी साजणे, असा वारकरी संप्रदायामध्ये अमृत अनुभवामध्ये ज्ञानदेवांनी बोध केलाय. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की लागतं काय आपल्याला? जीव. श्रीगुरूला काय पाहिजे? जीव घेतली आवडे चालवणे दिसी साजणे, जीव पाहिजे. कशाला पाहिजे? कारण परमार्थ फक्त जीवाचाच आहे. जीवा व्यतिरिक्त जो परमार्थ आहे तो वेदांताचा खरा नाहीच आहे. जरी वेदांतामध्ये सांगितलेला असला तरी सुद्धा खरा वेदांतामध्ये जो परमार्थ आहे तो कोणाचा आहे? खरा फक्त जीवाचा परमार्थ आहे. मग जीव पाहिजे इकडे. स्थूल शरीर कोणाच्या कामाला द्यावं, सूक्ष्म शरीर कोणाच्या कामाला द्यावं आणि जीव कोणाच्या कामाला यावा हे कळलं पाहिजे. स्थूल शरीर कोणाच्या कामाला, सूक्ष्म शरीर कोणाच्या कामाला आणि जीव कोणाच्या कामाला. जसं एखादी स्त्री असते, तिचं मूल जे आहे तिचं अख्खं आयुष्य जातं, ती सगळं अख्खं आयुष्य जगते, नवऱ्यासाठी जगते, घरातल्या लोकांसाठी जगते, पण शक्यतो तिचा जीव कोणासाठी असतो? कायम लेकरासाठी असतो. कोणासाठी असतो? शक्यतो कोणासाठी असतो? शक्यतो लेकरासाठीच असतो. म्हणजे जीव जो आहे हा लेकरांमध्ये गुंतून राहते पण जगते अख्खं आयुष्य. तसं जीव जो आहे तो जीव नक्की कोणासाठी वापरावा, कशासाठी वापरावा हे कळण्यातच अनेक जन्म जातात. या जीवाचा उपयोग काय करावा? जीव द्यायचं नाही, बाकी काही द्यायचं. तसे सगळे हुशारच जीव आहेत, तसे हुशारच असतात सगळे. काय द्यायचं नाही? फक्त जीव द्यायचं नाही, बाकी सगळं देऊ शकतो. काय द्यायचं नाही? जीव द्यायचा नाही. कोणाला? कोणालाच द्यायचं नाही. कोणाला द्यायचा? जो त्या जीवाचं काय करेल? ब्रह्म करेल. ज्याच्याकडे त्या जीवाला ब्रह्म करण्याचं सामर्थ्य आहे त्याला जीव द्यावा, बाकी कोणालाही जीव देऊ नये. बाकी जीव कोणाला देऊ नये. पण हे जरा अवघड आहे. आता असा विश्वासपात्र माणूस भेटणार कुठे की ज्याला आपण जीव दिल्यानंतर ते आपल्या जीवाचं लगेच काय करेल? सोनं करून टाकेल.
म्हणजे ब्रह्म करून टाकेल असं काही मिळेल का कोणी? नाही. त्यामुळे पहिल्यांदा काय, जीव आपला कोणाला न देण्याची प्रॅक्टिस करावी. काय करावी? कोणालाच न देण्याची प्रॅक्टिस करावी. जीव कोणाला देऊ नये, आपला जीव आपल्याकडे ठेवा. आणि खरंच आपण आपला जीव कोणाला देतच नसतो. देतोय असं फक्त काय करतो आपण, ऍक्टिंग करतो, म्हणजे दाखवतो, नाटक करतो फक्त. पण त्या गोंधळात एवढे फसतो आपण की आपल्याला आपण खरंच दिलंय असं वाटतं. म्हणजे मरेपर्यंत माणसं एवढ्या अनेक गोष्टीमध्ये गुंतून जातात. मरताना सुद्धा त्यांचा जीव कुठेतरी गुंतून राहतो. कावळा पण शिवत नाही अशी परिस्थिती. जीव इतका गुंततो की शरीर सोडल्यानंतर सुद्धा दुसरं शरीर घ्यायला तो तयार नसतो आणि भूत होऊन नाचत राहतो. पिशाच्य म्हणून मानगुटी बसतो एखाद्या. इतकी भयानक परिस्थिती. मग यांना खाली दशपिंड करावं लागतंय, 13वा 10वा मैत, काय त्यानंतर श्राद्ध, असे प्रयोग खालच्यांना करावे लागतात. तेव्हा तो जातो गुपचूप निघून. माणूस गेला तरी ते सोडत नाही आपल्याला. आणि हे सगळं केलं नाही तर त्याला पुढे गती नाही होत. कशामुळे? एवढा गुंतला जीव. आणि म्हणून ज्याचा वेदांतात आल्यानंतर जीव गुंतत नाही. जीव गुंतवण्याचं काय करतो आपण, जीव गुंतवण्याची प्रथा बंद करतो आपण. त्याच्यामुळे वेदांतामध्ये आले की आपल्याला 10वा करायची गरज नाही, 13वा करायची गरज नाही, श्राद्ध करायची गरज नाही. का? ते कोणाला करावं लागतं? तुमचा 10वा मैत श्राद्ध घातलं की समजायचं तुमचा जीव खाली गुंतलेला होता. प्रकृती येते, अपमत करत. त्यामुळे घरी गेल्यानंतर सगळ्यांना सांगून ठेवा आजपासूनच की आपला 10वा नाही, मैत करू देत, तेवढं ते करावं लागेल. 10वा नाही, 13वा नाही, श्राद्ध नाही, काहीच नाही. पण तरी त्यांनी नाही ऐकलं आणि घातलंच की समजायचं तुमचा जीव गुंतला होता. तर प्रकृती येते, प्रकृती सोडत नाही. बघा आता किती अवघड आहे, ठीक आहे. तरी घातलाच त्यांनी तर समजायचं तुमचा जीव गुंतलेला होता. साधू असतात, साधू, खरे साधू, त्यांचा 10वा कोणी घालणारच नाही, होणारच नाही. 10वा होणार नाही त्यांचा काही होणार नाही. योगाचं पण होणार नाही. काही तर सिद्ध पुरुष जाऊ देत. आणि जे कुठेतरी त्यांच्या तोंडी राहिले त्यांचं होणारच, काही होते. कोणी ना कोणी त्यांचा 10वा घालील, श्राद्ध घालील, काहीतरी करेलच त्यांच्या पुढे. अशी शक्यता असते बरं का. अपवादात्मक घटनेमध्ये एखाद्या साधूचा 10वा घालतील लोक, सांगतात ते काय सांगतात, तर अपवादात्मक असेल असं. कारण प्रकृतीमध्ये हा अपवाद हा प्रकार पण असतोच. तर जीव गुंतू नका. कुठे गुंतू नका, कुठेही गुंतू नका. जीव कुठेही गुंतवत बसू नका. जीव गुंतवायचा नाही, जीव शाबूत ठेवायचा. जीव कसा राहायला पाहिजे? जीव कशात गुंतवायचा नाही, स्थूल सूक्ष्म प्रपंचात जीव गुंतवायचा नाही. मग स्थूल सूक्ष्म प्रपंच करायचा का नाही करायचा? एखाद्या डॉक्टरला जर ऑपरेशन करायचं ठरलं तर ज्याचं तो ऑपरेशन करतो त्याच्यात जर जीव गुंतलेला नसेल तर उत्कृष्ट ऑपरेशन करतो. तर जीव कुठं गुंतलेला असतो? पण उत्कृष्ट ऑपरेशन करतो का नाही करत? उत्कृष्ट ऑपरेशन करतो. का? जीव गुंतला नव्हता, मग कसं काय केलं? तर जीव नाही गुंतला तरी एखादं काम अत्यंत चांगलं करता येतं. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीराने आपण जे कामं करतो, जे काही व्यवहार करतो, हे सगळे अत्यंत उत्कृष्ट होतात जीव न गुंतता. आलं लक्षात? पण ज्या लोकांना जीव गुंतवायची सवय असते त्या लोकांना जर लक्षात आलं तुमचा हा खेळ, तर ते तुम्हाला डिवसणार. काय तुमचं आमच्यावर लक्षच नाही, आम्हाला तुम्ही काही पाहतच नाही, असं काय होईल? अपमत, गडबड होण्याची शक्यता असते. पण एवढं कोणी हे नाहीये. तुम्ही जर सगळ्यांची व्यावहारिक दृष्ट्या सगळी व्यवस्था केली ना, तुम्हाला कोणी विचारत नाही तुम्ही मेले काय जगले. त्यांची फक्त व्यवस्था झाली. जगामध्ये सगळीकडे असंच आहे. व्यावहारिक व्यवस्था जर नीट केली तर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की जीव गुंतूनच बसा, का म्हणेल? फक्त तुम्ही व्यावहारिक कुठेही हे नाही करायचं. काय झालं नाही पाहिजे? कुठेही कमी नाही पडलं पाहिजे. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीराने कुठेही कमी नाही पडायचं. कशाने? स्थूल सूक्ष्म शरीराने कुठेतरी कमी पडलं की मग अडचण येते. स्थूल सूक्ष्म शरीराने सगळी व्यवस्था केली पण जीव गुंतवला नाही तर चांगलं आहे. आणि आपला जीव कुठं गुंतलाय, आपला जीव कुठं गुंतवायचा हे जगाला सांगण्याची गरज नसते. कारण ते काय गुप्त गोष्ट आहे. जीव हा गुप्त गोष्ट आहे. ती कुठे गुंतवायची हे कोणाला सांगायला पाहिजे? कोणाला सांगायची गरज नाही, आपल्यालाच माहिती. असो, तर हा जो जीव आहे, हा जीव तेव्हाच लक्षात येईल जेव्हा तो जीव नको तिथे गुंतायचं बंद होईल. आपलाच जीव आपल्याला लक्षात आला पाहिजे, दुसऱ्याचा नाही. आपल्याला दुसऱ्याचा जीव ओळखण्याची हौस आहे, दुसऱ्याच्या जीवाशी खेळण्याची हौस आहे. आपल्याला आपल्या जीवाशी खेळ करायचा आहे. आपल्या जीवाचा आपल्याला काय करायचा आहे? उद्धार करायचा आहे. आपल्याला दुसऱ्याच्या जीवाचा खेळ करायचा नाहीये. आपल्याला आपल्या जीवाशी घेणं देणं आहे. आपल्याच शरीरामध्ये असलेला आपलाच जीव आपल्याला लक्षात घ्यायचा आहे.
दुसऱ्याचा जीव लक्षात घ्यायचा नाहीये. आणि त्याला पर्याय काय, कसं करणार, ते करणार कसं, आपल्यालाच आपला जीव ओळखायचा आहे. म्हणजे कसं ओळखणार तो, स्थूल सूक्ष्म प्रपंचात जीव गुंतवायचा नाही. त्याचा जीव नसेल गुंतवायचा, त्याची उपेक्षा करावी. त्याची उपेक्षा करायसाठी अभ्यास करावा लागणार. अभ्यास केला तर जीव गुंतणारच नाही. तो एकदा का कळलं, एखाद्या पदार्थाचं जर सत्व आपल्याला कळलं की हा काय आहे, त्याच्यातलं तथ्य कळलं की त्याच्यात जीव गुंतत नसतो. एकदा का ह्या शरीराविषयी आपल्याला नीट माहिती झाली की हे शरीर म्हणजे काय आहे, की हे शरीराची सगळी व्यवस्था करून सुद्धा या शरीरात जीव गुंतणार नाही. आणि मग हे शरीर सोडण्याची सुद्धा भीती राहणार नाही. पण त्यासाठी काय करावं लागेल, हे शरीर काय आहे याचा बारकाईने अभ्यास करायला पाहिजे. शरीर म्हणजे फक्त शरीर, डॉक्टर जसा अभ्यास करतात तसा अभ्यास याला चालत नाही. नाही तर सगळे डॉक्टर काय झाले असते, मोहरहित झाले असते. डॉक्टर ज्याप्रमाणे या शरीराचा अभ्यास करतात त्याप्रमाणे आपल्याला याचा अभ्यास करून उपयोग नाही आहे. आपल्याला ते वेदांताच्या प्रक्रियेप्रमाणे विचार करावा लागणार आहे. स्थूल शरीर जे आहे, या स्थूल शरीराचा आपल्याला जो काही विचार करणे आहे, तो विचार आपल्याला आतमध्ये जीवाकडे घेऊन जाणारा पाहिजे. स्थूल शरीर हे जे आहे हे म्हणजे मी नाही आहे. स्थूल शरीर आपण आहोत असा जो आपला समज झालाय तो आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी या स्थूल शरीराला जे चिकटलेले आहेत ते जे याला माझं म्हणतायत, आपण जे त्यांना माझं म्हणतोय, ही जी ममता आहे, ह्या सगळ्याचा विचार करत करत करतच आपला जीव आतमध्ये हृदयापर्यंत घेऊन जाता येईल. जीवाचं खरं स्थान हृदय आहे. आपण हृदयामध्ये फक्त सुषुप्तीमध्ये राहतो, जागृत अवस्थेमध्ये आपण हृदयात राहत नाही. प्रामुख्याने आपलं स्थान जरी हृदय असलं तरी सुद्धा आपण वाहत वाहत सूक्ष्मदेह स्थूल देह यांच्या मार्फत या वृत्तीवर अधीन होऊन, वृत्तीच्या स्वाधीन होऊन आपण विषयांमध्ये रममाण राहतो. कोण? जीव. आपलं स्थान खरं आहे हृदय. हृदयात आपण राहत नाही, हृदयातून आपण वाहत येतो, वृत्तीच्या द्वारे आपण विषयांमध्ये रममाण राहतो. विषयांमध्ये रममाण राहतो, अनेक पदार्थांमध्ये रममाण राहतो, विचारांमध्ये रममाण राहतो, कुठेही राहतो. आणि आपल्या सुषुप्ती या अवस्थेमध्येच फक्त हृदयात जाऊन बसतो. सुषुप्तीमध्ये आपण फक्त हृदयात असतो. आता जागृत अवस्थेमध्ये हृदयात राहण्याचा प्रयत्न करा. जागृत अवस्थेमध्ये हृदयात राहण्याचा प्रयत्न. अशी अवस्था की ज्या अवस्थेत फक्त स्वतः व्यतिरिक्त कोणाचाच विचार नाही पाहिजे. कशी अवस्था पाहिजे? हृदयात जायचं म्हणजे काय करायचं? अशी एक अवस्था आहे की ज्या अवस्थेत फक्त स्वतःचा विचार आहे. स्वतःचा म्हणजे कोणाचा? शरीराचा नाही. कारण आपण एका जागेवर बसलो तर आपल्या स्वतःचाच मी विचार करतो असं म्हटला आणि पाय फारच दुखतात, गुडघ्याला फारच त्रास होतो, हा विचार माझा मी विचार करत बसलो होतो. महाराजांनी सांगितलं होतं की स्वतःचा विचार करा. आणि मग कशाचा विचार करत असला? म्हातारपणामुळे फार गुडघे दुखतात, स्वतःचा विचार करतोय. समाधी लागेल काय? समाधी लागणार नाही. स्वतःचा विचार करायचा म्हणजे स्थूल शरीर हे आपण नाही आहे त्याचा विचार नाही. तुम्ही जागृत अवस्थेमध्ये स्वतःचा विचार करा. आपण आपला स्वतःचा विचार करा, शरीराचा विचार नाही. या शरीराच्या आतमध्ये असलेल्या असंख्य उत्पत्ती होणाऱ्या, उत्पात करणाऱ्या वृत्तींचा विचार नाही आहे. अनेक ज्या वृत्ती आपल्या उठतात अंतःकरणातून त्यांचा पण विचार करायचा नाही. प्रयत्नाने हे करावं लागेल, एकदम होणार नाही. प्रयत्नाने हे करावं लागेल, एकदम काही होणार नाही. पण जेव्हा केव्हा असं होईल, दोन शरीरांचा विचार नाही आणि दोन शरीरांच्या बाहेर असलेल्या पदार्थांचा विचार नाही, तेव्हा आपण आपला विचार करत असतो. त्यावेळेस आपण एकदम शांत आणि स्थिर असतो. जसं सुषुप्तीत आपण एकदम शांत आणि स्थिर असतो, तसं जागृत अवस्थेमध्ये सुद्धा आपण एखादा क्षण तरी असं येईल, असं होतो ज्यावेळेस आपण काय असतो, आपण स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर किंवा याच्या बाहेर असलेल्या कशाचाही विचार करत नाही. फक्त आपण कशाचा विचार करतो? आणि ती जी अवस्था असते ती निर्विकार असते. कसलाच विचार नसतो, शून्य नसतं, आपण असतो. अशी एक निर्विकार स्थिती येते. शक्यतो जागा झाल्यानंतर, जागा झाल्या तशी एक अवस्था असते. जागा झाल्या आपण जेव्हा जागे होतो तेव्हा जागा झाल्यानंतर काही क्षण अशी एक अवस्था असते. ही अवस्था येऊ शकते, फक्त विचारांनी सुद्धा येऊ शकते. त्यासाठी यम नियम जर करावं लागत असतील तर करा, पण त्याची आपल्याला गरज नाही. त्याच्याशिवाय पण होऊ शकतं. पण एखाद्याला त्याच्याशिवाय नाही होत तर मग त्याने ते करावं. एखाद्याला जर त्यांचं सहाय्य घ्यायचं असेल तर ते करावं. म्हणजे इंद्रिय निग्रह, मन निग्रह हे जर एखाद्याला करावं लागलं, त्याने ते करायचं असेल तर काही हरकत, त्याला शास्त्र काय मान्यता देत नाही असं नाही. पण तो काही खरा आपला मार्ग नाही. पण तरी सुद्धा एखाद्याला होतच नाही, मन निग्रह होतच नाही, त्याची वृत्ती सदैव फोपावते, त्या वृत्तीवर हा सदैव आरूढ राहतो.
त्याची वृत्ती सदैव बाहेर पळते, त्याची वृत्ती सदैव कायम जगामध्ये धावत राहते, मग त्याला करणार काय? त्याला पर्यायच नाही का? एकदमच धावणाऱ्या जीवाला काय करावं लागेल? त्याला याच मार्गाने त्याला वटणीवर आणावं लागेल. म्हणून असे पर्याय पण शास्त्रात दिसतात. असो, पण हृदयामध्ये जावं लागेल. ही समाधी कुठे लागणार आहे? ती निर्विकार स्थिती आहे. समाधी म्हणजे काय? एक निर्विकार स्थिती आहे, अधिष्ठानाशी सम होण्याची स्थिती आहे. तो जीव जो आहे तो जीव राहणार नाही. काय होणार नाही? त्या ठिकाणी तो जीव राहणार नाही. तो जीव राहणार नाही. तो जीव त्याचा जीव पण संपवून टाकेल. पण त्यासाठी वर सांगितलेला पर्याय करायला पाहिजे. असो, या समाधींचा आपल्याला पुढेही अभ्यास करायचा, त्यामुळे पुन्हा त्यावर काही जास्त सांगत नाही. दुसरा भाग आहे बहिर्मुख, म्हणजे बाहेर. एक अंतर्मुख, एक बहिर्मुख. अंतर्मुख जे आहे ते हृदयापर्यंत जाता येतं. बहिर्मुख आहे ते कुठपर्यंतही जाता येतं. 14 भुवनांचा प्रपंच आहे. आता बाहेर त्या अधिष्ठानाशी सम कसं व्हावं, आतमध्ये अधिष्ठानाशी सम कसं व्हावं, यासाठी हृदय हे स्थान सांगितलेलं आहे. हृदयापर्यंत जावं लागेल. हृदयापर्यंत गेल्यानंतर जो जीव आहे तो जीव, त्या जीवापर्यंत जर आपण गेलो, म्हणजे त्या जीव आपण जो जीव आहे त्या जीवापर्यंत आपल्याला जायचंय. म्हणजे खरं आपण जीवच आहोत. तो जीवच वृत्तीद्वारे बाहेर जातो, पण आपल्याला असं वाटतं की वृत्ती म्हणजे आपण आहोत. आपल्याला असं वाटतं शरीर म्हणजे आपण आहोत. म्हणजे सूक्ष्म देह किंवा स्थूल देहातल्या कुठल्या तरी इंद्रियांना, कुठल्या तरी अवयवांना, कशाला तरी आपण मी समजत असतो, पण खरं तर ते आपण नाही आहे. आपण जे आहोत तो जीव आहोत. मांडलंच तर आपण कोण आहोत? जीव आहोत. पण या जीवापर्यंत आल्यानंतर जीव जो आहे तो हृदयात गेला, म्हणजे त्याला दोन शरीरांचा संबंध नाही. आणि दोन शरीराचा संबंध असल्यामुळे बाहेरच्या जगाचाही त्याला संबंध नाही. मग तो जो जीव आहे तो जीव हृदयामध्ये काय करतो? हृदयामध्ये तो आल्यानंतर त्याला काय करणं गरजेचं आहे? तिथे त्याला काय करणं गरजेचं? त्याला काही करणं गरजेचं नाही. जागृत अवस्थेमध्ये जर हे त्याला साध्य झालं तर आपोआप त्या ठिकाणी तो जीव त्या ठिकाणी असलेल्या चैतन्याशी एकरूप राहतो. आपोआप तिथून पुढे काही करावं लागणार नाही. पण तो जर ज्ञान मार्गाने गेलेला असला तर काय करावं लागेल? तो ज्ञान मार्गाने जर गेला असेल तर त्या जीवाला तिथे आपोआप दुसरं काही करावं लागणार नाही. कारण त्या ठिकाणी त्याला त्या हृदयामध्ये प्रतिबिंबित असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो. त्या ठिकाणी असलेल्या आत्म्याचा त्याला साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजे त्याला तो आत्मा कळू शकतो. पण त्याला जर ज्ञानमार्गाचा बोध नसेल, अभ्यास नसेल, तर त्या आत्म्याला तो बाहेर चराचरामध्ये असलेल्या ब्रह्माशी एकरूप मानू शकणार नाही. जर त्याला तसा बोध नसेल तर. तसा त्याला बोध असेल तर तो त्या जीवाला, जो आता आत्मा झाला किंवा तो जीव जो आत्मरूप आहे त्याला कळला, त्या जीवाला तो ब्रह्मरूप मानणार नाही. आणि न मानण्याचाच हा सगळा व्यवहार. जगामध्ये काहीही जे सुरू आहे ते सगळं फक्त मानण्यावर सुरू आहे. त्यामुळे त्याला ही जर माहिती नसेल, त्याला जर हे मान्यच नसेल, तर तो त्या जीवाला ब्रह्मरूप मानणार नाही. म्हणजे त्या आत्मरूप झालेल्या जीवाला ब्रह्मरूप मानणार नाही. म्हणजे आयम आत्मा ब्रह्म हे जे वचन आहे याला तो पाळू शकणार नाही. जीव आत्मा आहे त्याला कळेल, पण हा जीवात्मा जो आहे तो ब्रह्मरूप आहे हे त्याला कळणार नाही. कारण त्याला तसा बोध नाही. काय बोध आहे त्यानुसार सगळं चालतं. तुम्हाला जर घरच्यांनी सांगितलं असेल तुम्ही ब्राह्मण आहात, तर तुम्ही काही झालं तरी तुम्ही स्वतःला कोण समजणार? ब्राह्मण समजणार. एखाद्याला तू क्षत्रिय असं म्हटलं असेल, तो क्षत्रिय समजणार स्वतःला. त्याला काय शिकवण आहे त्याप्रमाणे तो समजतो. शिकवणीचं सगळ्याकडे नुसतं मानण्याचा खेळ आहे. ते मानणं किती दृढ आहे, कसं दृढ केलंय, कसं दृढ झालंय हे सांगता येत. कसं पण दृढ होऊ शकतं. म्हणजे एखाद्या मान्यतेसाठी मोठा बँड बाजा लावलेला असेल. म्हणजे एखाद्या मुलाला ही तुझी बायको आहे असं सांगण्यासाठी पत्रिका छापल्या, गावाला बोलवलं, ब्राह्मणांना बोलवलं आणि मग त्याला सांगितलं की ही तुझी बायको आहे. आणि मग त्याला कळलं ही आपली बायको आहे. आता हा मोठा एवढा प्रपंच केला आणि मग त्याला लक्षात आलं की ही आपली बायको आहे. पण आता एखादा असं असू शकतो की काही नाही, ब्राह्मण नाही, गावकरी नाही, कोणी नाही, हे दोघंच गेले कोर्टात जाऊन लग्न केले आणि त्यांना कळलं कोण आहे, बायको नवरा आहे. झाले ते शेवटपर्यंत बायको नवरा पण राहू शकतो. म्हणजे त्या दोघांना तू नवरा मी बायको हे कळण्यासाठी काय लागलं? काय नाही, दोघांनी मानलं, दोघांचा विषय संपला. यांना काय लागलं? अख्ख्या गावाला बोलावं लागलं. पण दोघांच्याही प्रकारात काय आहे? त्यांनी मानलंय फक्त की ही बायको आहे, हा नवरा आहे. एका ठिकाणी खूप जमावाने
आधी त्याला मान्य करून दिलंय, एका ठिकाणी तसं नाही झालं. मानल्यामुळे सगळा चालला खेळ. आपला एकही व्यवहार मानल्याशिवाय होत नाही. मुळात आपण स्वतःला जीव मानलं म्हणूनच हा सगळा व्यवहार सुरू. कधी मानलं, काय मानलं हे माहित नाही. जीव म्हणजे अज्ञान, म्हणजे आपण स्वतः अज्ञानाचा स्वीकार केला म्हणून हा सगळा प्रपंच सुरू झाला. मग आता आपण जर तसं मांडलं तर आपल्याला आपली चूक आपल्यालाच दुरुस्त करावं लागेल, दुसरं कोणी करू शकणार नाही. ही चूक काही या शरीराने केलेली नाही, त्यामुळे या शरीराला दंड देऊन उपयोग नाही. ज्याने चूक केली त्याला बोध देणं गरजेचं आहे. त्याची चूक असेल तर जशा प्रकारची चूक आहे, जेवढ्या प्रकारची तेवढ्याच प्रकारची शिक्षा पाहिजे. चूक किती मोठी आहे तेवढी शिक्षा पाहिजे. चूक काय, मानण्याची फक्त चूक आहे म्हणून बोध पाहिजे. म्हणून न लगे दंड ने लगे मुंडणे, काही दंड नाही काही नाही, काही लागत. आणि याची चूकच नाही, याला काही शिक्षा द्यावी? याची चूक नाही, याच्या आतल्या शरीराची चूक नाही, दोघांची चूकच नाही काही. हे तर आपले फक्त त्याच्या निमित्ताने भोगायला आले. त्याच्या चुकीचं फळ म्हणून ह्या दोघांना भोगावं लागतंय. या दोघांच्या द्वारे तोच भोगतोय खरं. हे दोघं तर फक्त काय साधन आहेत, त्याच्या भोगाचे हे दोन साधन आहेत, दोन शरीर. म्हणजे यांना शिक्षा देऊन किंवा यांना शिक्षा न देऊन त्याने काय होणार नाहीये. त्याचं जे व्हायचं तेच होणार आहे. पण लोकांना असं वाटतं की या दोघांना शिक्षा द्या, ह्याला जरा अनवाणी फिरवा, ह्याला जरा गार पाण्यात बुडवा, ह्याला जरा पाय यात्रा करायला हवा. कोणाला? या दोघांना शिक्षा देऊन उपयोग काय? यांची चूक नाही ना काही. अर्थात या दोघांच्या द्वारे तोच शिक्षा भोगतोय खरं, म्हणजे शिक्षा भोगणं का न भोगणं हे सगळं त्याच्यावर अवलंबून आहे. पण ही चूकच नाही ना. चूक काय आहे? तो स्वतःला जीव मांडतो, हीच चूक आहे. पण आता काही मी म्हटलं तू जीव नाही म्हणून तुम्ही म्हटलं आता आजपासून मी जीव नाही, म्हणजे ते काय होणार नाही. ती ज्या पद्धतीने ते झालंय त्याच पद्धतीने त्याचा निकाल लावा लागला. त्याचा निकाल कसा लावा लागणार आहे? ज्या पद्धतीने झालं त्याच पद्धतीने करावं लागेल. तर तो जो जीव आहे त्या जीवाला हृदयामध्ये नेल्यानंतर खरं तर पुढे काही फार मोठं काही करणे नाही. फक्त आधी जर अभ्यास या रीतीने करत गेला तर तो हृदयात गेला की आपोआप तो आत्मरूप होऊन जातो. हृदयात आत्मरूप आपण रोज असतो. आपण प्रयत्नाने आत्मरूप होणार नाहीये. सुषुप्तीमध्ये आपण रोज आत्मरूप असतो, त्याच्याशिवाय जगू शकत नाही आपण. नव्हे आत्ताही आपण आत्मरूपच आहोत, पण लक्षात नाहीये. तर सुषुप्तीमध्ये आपण रोज आत्म्याशी काय करत असतो? जीव हा रोज सुषुप्तीमध्ये आत्म्याशी एकरूपता साधतो. पण त्याला ते लक्षात येत डुडुळ अवस्था आहे, तशी घुबडासारखी अवस्था. जिथं डोळे उघडे पाहिजेत तिथं झाकतो, आणि जिथे झाकायला पाहिजेत तिथे उघड. घुबड, डुडुळ. कोणी आपण? आपली डुडुळासारखी अवस्था आहे. म्हणून आपल्याला कुठं राहायला पाहिजे? डुडुळ गावात. हे सगळं डुडुळ गावच आहे. डुडुळ म्हणजे घुबड कसं असतं, त्याला दिवसा दिसत नाही. ज्यावेळेस सगळं जग बघतं, म्हणजे सगळं बघावं, त्यावेळेस त्याचे डोळे फुटतात. आणि ज्यावेळेस दिसत नाही काही, सगळं अंधार असतो, त्यावेळेस त्याचे डोळे उघडतात. तसं सुषुप्तीमध्ये आत्म्याला पाहायची अवस्था आहे. तिथं आत्मा आहे, तिथे जाऊन हा झोपतो. काय करतो? हा म्हणजे आपण सुषुप्तीमध्ये आपण झोपतो. आणि जागृती ही अवस्था कसली आहे? तिथे आत्मा दिसणार नाही, इथे चैतन्याचा प्राप्ती होणार नाही. तिथे पाहतो, डोळे उघडे ठेवतो, जागा आहे म्हणून इथे जागे होऊन उपयोग नाही. तिथे जागे पाहिजे. तिथे जागे आहे तिथे झोपतो, आणि जिथे झोपायला पाहिजे तिथे. पण साधूच असं नसतं. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी. हा इकडे झोपतो, तो तिकडे झोपतो. ठीक आहे. तर तिथे डोळे उघडे ठेवायला पाहिजे. डोळे उघडे ठेवायला म्हणजे हे डोळ्याचा तिथे उपयोग नाही, मनाच्या डोळ्याचाही उपयोग नाही, कारण मन तिथं लोपतं. मग कुठले डोळे उघडे ठेवायला पाहिजे? जीव काय? जीव हा आपल्याला जागृत ठेवला पाहिजे. पण असं होणार नाही. सुषुप्ती ह्या अवस्थेमध्ये असं होतच नाही. म्हणून काय करायला लागेल? जागृतीमध्ये आपण हृदयात जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. जागृतीमध्ये पण हृदयात जाता येत. आपल्याला कुठूनही कुठेही कधी प्रवेश करता येतो. त्या शरीराच्या त्या अवस्था जरी असल्या तरी आपल्याला कुठूनही कधी जायला प्रवेश आहे. आपल्याला काही अडचण थोडीच आहे. जसं आपण फक्त स्वप्न अवस्थेतच सूक्ष्म ध्यात जातो का? नाही. जागृत अवस्थेमध्ये सुद्धा आपण सूक्ष्म ध्यात जात असतो आपल्या मनामध्ये. पण त्याचप्रमाणे जागृत अवस्थेत सुद्धा हृदयात जाता येतं. जसं जागृत अवस्थेतच सूक्ष्म ध्यात जाता येतं, तसं जागृत अवस्थेतच हृदयात पण जाऊ शकतो. हे शक्य आहे, म्हणजे अशक्य नाही. पण आपलं तसं होत नाही. आपण शक्यतो काय करतो? शक्यतो जागृत अवस्थेमध्ये एकतर गेलोच तर मनापर्यंत जातो, मनातल्या सगळ्या गोंधळामध्ये अडकून जातो. वेळच मिळत नाही त्याच्यात. त्या सगळ्या कामांमुळे काय होतं? वेळच मिळत नाही. लोक म्हणतात महाराज आम्हाला तुमचे प्रयोजन वेळच नाही मिळत, खूप कामं असतात. ठीक आहे, बरोबर आहे.
वेळ मिळतच नाही, कारण खूप गुंतलेला असतो बाहेर इकडे तिकडं. आपलंही तसंच आहे. आपल्याला सुषुप्तीमध्ये वेळ मिळण्याचा प्रश्न नाही, तिथं बळजबरीने जातो आपण तिथे. नाहीतर बाकीच्या वेळेस काय होतं, हृदयात जाता येतं का? नाही, वेळच मिळत नाही हृदयात जायला. का? कारण हृदयाकडे निघालो तर मध्ये मन आहे, मन आहे, बुद्धी आहे, त्याच्यामध्ये असंख्य विकार आहेत. यांना पाहण्यामध्येच आपल्याला काय होतं, त्यांच्या गोंधळामध्ये आपण इतके गढून जातो की हृदयात जाणार कधी. वाटेवर जर भरपूर अडथळे आले तर पोहोचणार कधी? ज्या ठिकाणाला जायचं त्या ठिकाणाला. हृदयामध्ये जायचं असेल तर हृदयाकडे जाताना मध्ये रस्त्यात इतके अडथळे आहेत की त्या अडथळेच एवढे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. कसं जाणार कधी? पण जर गेलाच एखाद्या हृदयापर्यंत तर त्या हृदयामध्ये जो आत्मा आहे, ज्याच्या भेटीने आपण रोज जगतोय, खरं तो आत्मा जो आहे, तो आत्मा आणि तो जीव खरे तर दोन नाहीयेत. मग तो आत्मा वेगळा आणि मी वेगळा असा का संभ्रम झाला? कारण तिथे गेल्यानंतर त्याने त्याचं रूप आणि आपलं रूप पाहिलंच नाही, तपासलंच नाही की तो आणि मी एक आहे का दोन आहे. म्हणून मग खाली आल्यानंतर तो वेगळा आणि मी वेगळा असा भ्रम राहणारच. तपासून बघितलं नाही लक्षणं दोघांची. खरा तर मी काय आहे ह्याच्या संबंधाने मी जगतो, म्हणून मला असं वाटतं की मी स्थूल देहधारी आहे, मी प्रेमळ आहे, दयाळू आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे. हे सगळं आपण तपासलंय कशाशी? याच्याशी तपासून बसलोय आपलं. अहो महाराज मी फार वाईट माणूस. म्हटलं कसं काय वाईट? का त्याने कशाशी तरी तपासून बघितलं ना स्वतःला. महाराज मी पापी आहे. बरं पापी आहे, कसं काय पापी असतो? म्हणजे काय कारण काय? तू पापी स्वतःला का समजतोस? काय कारण? मग त्याने कुठेतरी तपासलं स्वतःला. महाराज मी फार पुण्यवान माणूस आहे. बरं तू पुण्यवान आहेस, मग तू पुण्यवान आहे, तू कशाला तरी स्वतःला चिटकून बसलायस ना, कशाला तरी तू समजतोस मी पुण्यवान. महाराज मी नवरा आहे, म्हणजे कशाला तरी तू चिटकून बसलायस. मी बायको आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे. हे सगळं का म्हणतोय? त्याने कशाला तरी स्वतःला काय केलंय, चिटकून बघितलं आणि म्हणून म्हटलंय. तुम्ही लोक आता म्हणणार, म्हणजे मी काही जरी म्हणतात मी ऐकणार नाही मला माहित आहे, पण मी तुम्हाला आधीपासून सांगते, मी फक्त गंमत करतो. रोज आपला दर शुक्रवारी काहीतरी टाइमपास पाहिजे तुम्हालाही मलाही. आणि हे सगळं सांगतोय फक्त तुम्ही एक तास ऐकता नंतर सगळं पाण्यात जात आहे हे मला चांगलं माहित आहे. पण एक आपला टाइमपास तुम्हालाही बरा आहे मलाही बरा आहे म्हणून चाललंय. तुम्हाला कितीही जरी सांगितलं तरी तुम्ही असे चिटकून बसलेले आहात स्वतःला कुठे ना कुठे, की तुम्हाला विचारलं कोण आहे, तुम्ही म्हणणारच मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी नवरा आहे, मी बायको आहे. का सोडणार? ते सोडणार आहे काय? कारण त्याच्याशी इतका दृढ बंध आहे तो. मेल्यानंतर सुटेल. कधी सुटेल? असा गैरसमज मेल्यानंतर सुटेल. काय सुटणार नाही. मेल्यानंतरही सोडत नाहीत. मी सांगितलं तुम्हाला, मेल्यानंतरही सोडत नाहीत असे, पण सोडावंच लागणार. मेल्यानंतर स्थूल देह त्याच्याशी संबंधित सगळे ज्याला ज्याला चिकटलो, ज्याला ज्याला आपण मी समजलो ते सगळं सुटेल कदाचित. पण सूक्ष्म देह आणि त्याच्या संबंधित असलेले संस्कार आणि त्याच्या संस्कारानुसार पुढे निर्माण होणारी झाडं, म्हणजे पुन्हा अनेक शरीर, या शरीराचा संबंध कसा सुटेल? त्यांना जे आपण मी मानणार आहे ते कसं सुटेल? हे कधी सुटणार आहे? मानलंय फक्त, काही नाही. मी मानतच नाही. न मानण्याची तयारी. संन्यासी लोक काय होतात? संन्यासी म्हणजे संन्यासी काय असतं? संन्याशाला आई नाही, बाप नाही, बायको नाही, नवरा नाही, मुलगा नाही, कोणीच. संन्यासी म्हणजे कोण? भारतामध्ये संन्याशाची पद्धत आहे. म्हणजे काय करतात ते? काहीच राहत नाही त्यांना. वेडे आहेत का ते? पण ते स्थूल रूपाने का करतात? कारण सूक्ष्म मनातून काढता येत नाही. तुम्ही स्थूल रूपाने काढलं पण मनातून काढू शकले नाही, अंतःकरणातून काढू शकले, उपयोग नाही. अहो अंतःकरणातूनही काढलं तर जीवापासून काढता आलं तर उपयोग नाही. वेदांत मार्ग जो आहे तो जीवापासून काढायला शिकवतो. जीव व्हा. काय व्हा? कोण व्हा? पहिल्यांदा जीव व्हा. जीव आहात हे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण कोण आहोत? जीव आहोत. कोण आहोत? जसा कुत्रा हा एक जीव आहे तसा आपणही जीव आहोत. आज जरी आपण कुत्रा नसलो तरी उद्या कुत्रा होऊन जाणार. का? कारण की त्याने जी चूक केली ती चूक आपण करतोय. ज्यांचा ना आपला काही संबंध नाही त्यांना आपण मी माझं म्हणतोय, पण जीव आहोत. कशाला आपण मी म्हटलं पाहिजे? कशाशी आपला संबंध पाहिजे? कारण देहामध्ये असलेल्या आत्म्याशी आपला संबंध पाहिजे. जसं एखाद्या स्त्रीशी संबंध करून नवरा आहे असं म्हणतो, ही माझी बायको आहे असं म्हणतो. कशाशी संबंध याला? तसं त्या हृदयामध्ये असलेल्या आत्म्याशी संबंध करून मी कोण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मी आत्मा आहे लक्षात घेतलं पाहिजे. हे कधी करणार आपण? आम्हाला ते शक्य नाही. का शक्य नाही? हे एवढं करतो तर नक्कीच शक्य आहे. हा प्रपंच जर पाहिला एवढा व्यापलेला, ह्या एवढ्या प्रपंचात एवढ्या गोंधळामध्ये जर हे करता येणं शक्य आहे तर त्या
हृदयामध्ये असलेल्या त्या आत्म्याशी संबंध करून मी आत्मरूप आहे हे लक्षात घेणं सोपं नाहीये का? अवघड आहे? सोपं नाहीये का? सोपंच आहे, पण का अवघड वाटतंय? कारण ह्या सगळ्यातून जीव निघत नाही, म्हणून ह्याच्यातून जीव निघत नाही. आणि नाही निघाला जीव तर यम जीव काढेलच, हे तरी लक्षात घ्या. हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. मृत्यू हा नित्य समीप आहे, यम हा आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढेल. मग हा अनुताप घेऊन सावध व्हायला पाहिजे, सावध झालो पाहिजे की हे सगळं जे आहे हे याचा आणि आमचा काही संबंध नाही. कोणी काय म्हणतं म्हणून आपला त्याचे संबंध आहे असं म्हणायला काय? कोणी काय म्हणतंय म्हणून? अहो 10 पिढ्यांपूर्वीचं जर तुम्ही जग बघितलं तर कोणाचा काय कोणाशी संबंध राहिला? काही संबंध नाही. सगळे गेले काळाच्या उदरात गुप्त झाले, कुठेही कोणाचा थांगपत्ता नाही. कुठे गेले सगळे? काळाच्या उदरात. असंख्य जीव कुठे गेले हे कोणालाच कळत नाहीये. आपली तीच गती होणार आहे, ती गती होऊ देऊ नका. ती गती करणं का न करणं हे आपल्या हातात आहे. जशी सगळ्यांचीच गती झाली तशी गती करायची का नाही करायची कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आणि ते जर नको असेल तर आपण जीव आहोत हे तरी पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण शरीर नाही, स्थूल शरीर आपण नाही, याला चिकटलेलं कोणी आपण नाही. हे नुसतं बडबड करत राहिलेले होणार. हे साक्षात अनुभवाचा विषय जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत काही होत नाही. आणि हे साक्षात अनुभवात येऊ शकत नाही जिथपर्यंत तुम्ही यांच्यात गुंतून बसाल. तुम्ही म्हणजे जीव. आपला संबंध कोणाशी आहे? माझा आणि याचा काहीही संबंध नाही, हे लक्षात घ्या. कोणाचा? याचा आणि माझा काही संबंध नाही. याचा आणि माझा काही संबंध नाही. जो दिसतो तो दिसू दे, दिसू दे, पण तरी सुद्धा माझा काही संबंध नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते सत्य लक्षात घेतलं. हे सत्य आहे. काय? जरी याचा आणि माझा संबंध आज दिसत असला तरी हा म्हणजे मी अजिबात नाहीये. याचा आणि माझा काहीही संबंध नाहीये, काहीच संबंध नाही. हे जे आलेलं आहे हे त्या कुठल्या तरी कर्मामुळे आलेलं आहे. ज्याला आले असेल त्याला असेल, माझा त्याचा काही संबंध नाहीये. कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही. दिसतो, कोणाला दिसतो? ज्याला दिसतो त्याला दिसू दे, मला काही दिसत नाही. हे सत्य जे आहे ते ऐकल्याशिवाय, कळून घेतल्याशिवाय आपण त्याचा अवलंब नाही करू शकत. हे कोणीतरी सांगितलं पाहिजे काय सत्य आहे, काय खरं आहे. जगातल्या सगळ्यांशी, ज्याच्याशी आपल्याला आपला संबंध वाटतो त्या सगळ्यांना सांगून द्या, जो काही आपला संबंध दिसतोय हा दिसतोय तरी सुद्धा काही खरं नाही. दिसू दे, दिसतोय म्हणून खरा मानला असेल तुम्ही माना खरा, आम्ही मानत नाही खरं. तुमचा आणि माझा संबंध जो आहे दिसतोय म्हणून खरा नाही आहे. व्यवहार मात्र आहे, नाम मात्र आहे. तो असू दे, नाम मात्र आहे, व्यवहार मात्र आहे, खरा नाही अजिबात. माझा फक्त एकाशी संबंध आहे. कोणाशी? आत्मा. कोणाशी संबंध आहे माझा? संबंध फक्त कोणाशी आहे? सुषुप्तीमध्ये ज्याच्याशी मी एकरूप असतो त्या आत्म्याशी माझा फक्त खरा संबंध आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पहिल्यांदा आपला संबंध कोणाशी आहे? आपला खरा मायबाप कोण आहे? सुषुप्तीमध्ये जो आत्मा आहे तोच आपला खरा मायबाप आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त सुख कुठे मिळतं आपल्याला? तिथेच मिळतं. त्याच्याशीच आपलं खरं नातं आहे. हे जेव्हा आपण पहिल्यांदा स्वतःला शिकवत जाऊ, जेव्हा आपण ते स्वतःला शिकवत जाऊ, हा मनाचा खेळ नाहीये. काही लोक मनाने ऐकतात आणि मनाने बुद्धीने विचार करायला लागतात. त्यांचं काही खरं नाही. बरेचसे लोक काय करतात, मी काय सांगतो त्याचा, मनाने आणि बुद्धीने विचार करू लागतात आणि मग असं काहीतरी भलतंच विचार करून दुसऱ्याच मार्गात जातात. हा मनाचा बुद्धीचा विषय नाही. हे मनाचा आणि बुद्धीचा विषय नाहीये. जीव जिथपर्यंत निघत नाही ह्याच्यातून त्यापर्यंत मनाने आणि बुद्धीने किती कल्पना केल्या त्या वल्गना आहेत सगळ्या. तुमची मन आणि बुद्धी किती कल्पना करू लागेल की हा माझा नवरा नाही, ही माझी बायको नाही, हे घर माझं नाही, हा प्रपंच माझा नाही. हे मनाच्या आणि बुद्धीच्या काय आहेत? वल्गना आहेत. त्याला काही अर्थ नाही. जीव निघाला पाहिजे. जीव निघत नाही तर ह्या कल्पना चालत नाही, त्याचा काही उपयोग नाही. कारण की मनाची कल्पना ही गुंतवायला कारण असते. मग ती चांगली करा का वाईट करा. कारण मनाच्या मार्गाने वेदांत मार्ग नाही. वेदांतामध्ये मनाने जरी तुम्ही असं सगळं ठरवून बसले की हे घर माझं नाही, ही बायको माझी नाही, हे नवरा माझा नाही, असं नाही, माझं नाही, तर हे सगळ्या मनाच्या कल्पना आहेत तुमच्या. त्याने पुनरावृत्ती चालू राहते. जीव त्याच्यातून काढावा लागतो. कोण घ्यायला लागतं? कारण हा खेळ कोणाचा आहे? जीवाचा आहे. त्यामुळे तुमचं मन जरी म्हणालं, बुद्धी जरी म्हणाली, वाचा जरी म्हणाली की ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, हे सगळं माझं आहे, चालतंय. जीवाने नाही म्हटलं पाहिजे कोणी. आता ही जरा कला आहे. हे काय? ही कला आहे. तोंड म्हणतंय हे घर माझं आहे म्हणून,
मन म्हणतंय, बुद्धी म्हणते, अहंकार म्हणतोय. हे कोण आहे? कोणाचं आहे? सगळं माझं आहे. चालतं, पण कोणी नाही म्हणावं लागत, जीवाने म्हणावं नाही लागत. आणि जीवाने म्हणत नाही हे स्वतःला पक्क कळलं पाहिजे आणि ते साधूने पण मान्य केलं पाहिजे. कोणीतरी त्याला काय केलं पाहिजे? सर्टिफाय. कोणीतरी त्याच्यावर शिक्का मारला पाहिजे. अहो महाराज म्हणा ना, आम्ही जीवापासून म्हणतो. असं जर कोणी म्हटलं, काही काही लोक मला म्हणतात कधी कधी, डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणतात, मग त्यांना म्हणावं लागतं बरं ठीक आहे. आता मी जरा थोडासा विचित्र आहे. बाबांचं असं नव्हतं. बाबा स्वतःहून माझे वा ग्रेट झालं तो काम. त्यांच्यात माझ्यात थोडा फरक आहे. कारण दोघांमध्ये समानता असायला पाहिजे असं काही गरज नसते. का मग त्यांच्यासारखं मी वागेल अशा भ्रामात कुणी राहू नका. त्यांच्या वागण्यात, त्यांच्या आचरणात आणि माझ्या आचरणात जमीन आसमानचा फरक असू शकतो. बोधामध्ये भिन्नता नसली म्हणजे झालं नाही का. आचरणात फरक असतो, त्याचं काय. तर काय लागत नाही? वल्गना चालत नाही. मन बुद्धीचा खेळ नाही चालत. त्यामुळे तुम्ही मनाने ऐकलं आणि बुद्धीने, काही लोकांना कान टाव करून मन आणि बुद्धी टाव करून जर ऐकायला बसले असले त्याचा उपयोग नाही. तर काय जीवाचं काय आहे सांगा मला. जीव घरी ठेवलाय बायकोत, नवऱ्यात, संपत्तीत, नको तोको तिथे, आणि मग इकडे मनाने ऐकलं, बुद्धीने ऐकलं आणि त्याचा पाठ करून नंतर बोलू लागले. असल्यांच्या हाताला काही लागत नाही. मग ते तुम्ही असा का मी असा, उपयोग नाही. जीव म्हणजे हृदय, हृदय म्हणजे जीव. समाधी कोणाची आहे? हृदयाची आहे, म्हणजेच जीवाची आहे. समाधी म्हणजे अधिष्ठानाशी सम होणे. कोण होणार? फक्त अधिकार कोणाला आहे? जीवाला आहे. जीवाला सम होण्याचा अधिकार आहे. शरीराला काय सम करणार आहे? सूक्ष्म शरीराला काय सम करणार? मनाला काय करणार? बुद्धीला काय करणार? यांना कोणाला सम करता येत नाही. यांना कोणाला सम करता येत नाही. कोणाला करावं लागतं? जीवाला सम करणार. आता बाहेर जर सम करायचं ठरलं, म्हणजे बाहेर समाधी साधायची ठरली, तर ती थोडीशी अवघड प्रकार आहे. सम करायचं ठरलं तर बाहेर कशाला सम करणार आणि बाहेर कोणाशी सम करणार, कोणाला सम करणार, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे हृदयामध्ये असलेला आत्मा तो आपण जाणला. कोणी जाणला? जीवाने जाणला. जीवाला जाणता येतं बरं. जाणण्यासाठी कोण कोण लायकीचं आहे हे कळायला लागतं पहिल्यांदा. हा जरा फार मोठा अवघड खेळ आहे. जाणण्याच्या लायकीचे कोण कोण आहेत, म्हणजे जाणीव जी आहे ती कोणाकोणाला होऊ शकते. तर जीवाला पण जाणीव होऊ शकते हे लोकांना सहजपणे माहीत नाहीये. लोकांना असं वाटतंय जाणीव फक्त बुद्धीला होते, म्हणजे कळतं फक्त कोणाला, बुद्धीला किंवा मनाला. तसं नाहीये. मनाला पण कळतं ना, मनाला कळतं, बुद्धीला कळतं, पण जीवाचा अधिष्ठान नसेल तर कळत नाही. म्हणजे चिदाभास जर नसेल तर बुद्धीला आणि मनाला व्यवहार करता येत नाही. आणि चिदाभासाला सुद्धा चिद नसेल तर काहीच करता येत नाही. म्हणजे चिदाभास जो आहे, जो चिदाभास आहे तो चिदशिवाय काही उपयोगाचा नाही. आणि चिदाभास जरी असला, चिदाभास नसला तर इंद्रियांना काही उपयोग नाही. इंद्रियांचा काही उपयोग नाही. असो, तर इंद्रिय जी आहेत, म्हणजे डोळ्याला जाणता येतं, डोळ्याला कळतं हे दृश्य आहे, कानाला कळतं हा शब्द आहे. हे का कळतं? त्यांना कळतं का? त्यांना कळतंय, पण त्यांना खरं कळतंय का? नाही. मनाला कळतं, बुद्धीला कळतं. मनाला कळतं का बुद्धीला कळतं? त्यांना कळत नाही. खरं कोणाला कळतं? जीवाला कळतं. तर जीव सुद्धा जाणीव करण्याच्या लायकीचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जसं हे कान ऐकू शकतात, डोळे ऐकू शकतात, तसं कोण ऐकू शकतं? मन बुद्धी सुद्धा ऐकू शकतात. तसंच कोण ऐकू शकतं? जीव पण ऐकू शकतो. म्हणजे जीवाचं जे आहे ना, ते जीवाचं महत्वाचं काय? कान पाहिजे, जीवाचं मन पाहिजे, जीवाचे इंद्रिय, जीवाचे कान पाहिजे. कोण पाहिजे? म्हणजे जाणणारा कोण पाहिजे? जीव पाहिजे. हे दोन शरीर जे आहेत ती जाणणारी नसावी. हे दोन शरीर असो अथवा नसो. तर जसा जीव जाणतो, काय जाणतो? की या हृदयामध्ये जे तत्व आहे, हृदयामध्ये जे तत्व आहे ते कोण आहे? ते मी आहे. तर हा जीव अनुसंधान म्हणजे अभ्यास कुठे करणार आहे? त्या हृदयामध्ये करणार आहे. असं जेव्हा तो करेल तेव्हा ती एक समाधी त्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे, केलंच तर. दुसरा प्रकार काय? हा जीव बहिर्मुख म्हणजे कुठे गेला? बाहेर निघाला. तर बाहेर गेल्यानंतरही त्याला तेच तत्व सापडलं पाहिजे जे हृदयात आहे, असा इथे अर्थ. सच्चिदानंद रूप असलेला भगवंत हृदयात सापडला पाहिजे. कसा सापडणार? तो अधिष्ठान रूप असलेला, सम असलेला देव हृदयात कसा सापडणार हा अभ्यास मी काही सांगतच नाही. मी फक्त सांगतोय की तो जीव जो आहे तो हृदयापर्यंत गेला पाहिजे. तिथे गेला की त्याला ते अधिष्ठान लक्षात येणार, त्याला ती समाधी आपण म्हणणार. पण ती समाधी जी ती कशी पाहिजे? सर्वदा पाहिजे. कारण की
फक्त योग्यांसारखी त्या अवस्थेला जाऊन तिथून परत जर इकडे खाली आला तर पुन्हा जर तसंच होत असेल तर त्याला अर्थ नसतो. सुषुप्तीमध्ये गेला आणि त्यावेळेस फक्त त्या हृदयात त्याने ती समाधी प्राप्त केली न जाणता, म्हणजे अज्ञात्वाने ज्ञात, तरी त्याला उपयोग नाही. ती सर्वदा नाही राहत. म्हणून सर्वदा म्हणजे काय? सर्वदा म्हणजे एकदा का त्या जीवाचं स्वरूप त्याने आत्म्याचं स्वरूप एक आहे असं जाणलं की पुन्हा ते बदललं नाही. एकदा का लक्षात आलं की मी ब्राह्मण आहे, तर प्राण जाईपर्यंत तो स्वतःला कोण समजतो? ह्याला म्हणतो सर्वदा. सर्वदा म्हणजे काय? जसं यांनी ठरवून घेतलेलं की आम्ही कोण आहोत? स्त्री आहोत. यांनी ठरवून घेतलं आम्ही पुरुष आहोत. एखाद्याने ठरवलं मी ब्राह्मण आहे, एखाद्याने ठरवलं मी क्षत्रिय आहे. आता मेला तरी तुम्ही एक प्रयोग करून बघा. उद्यापासून तुम्ही जे स्वतःला जे समजता, तुम्ही ब्राह्मण असेल, तुम्ही उद्यापासून म्हणायचं मी मांग आहे. सगळ्या घरच्यांना सगळ्या सांगायचं आणि जेवढं काही ब्राह्मणाचे जे काही तुम्ही लक्षणं दाखवता ती सगळी बंद करायची. जानवं काढून तोडून फेकून द्यायचं. करता येतं का बघा. मी क्षत्रिय आहे. क्षत्रिय जे समजलं, आता पक्का लक्षात आहे मी क्षत्रिय नाहीच आहे म्हणत, मी ब्राह्मण आहे. आणि एखादा जर शूद्र असेल त्याने म्हणायचं नाही मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे. करता येईल का? शक्य आहे का? शक्य नाही आहे. म्हणजे हे किती दृढ आहे. सांगायचा मुद्दा काय? हे की इतकं दृढ आहे, हे किती पक्क बसलंय. तसं पक्क झालं पाहिजे. आणि त्यांचं कधी आहे? सर्वदा आहे. त्याला पहाटे जरी तुम्ही अचानकपणे उठवला आणि त्याला विचारलं तू कोण आहेस, तर तू कोण सांगणार आहे? तर म्हणणारच मी राम देशपांडेच आहे. म्हणजे तो जागा असू दे, झोपू देत, म्हणजे झोपला तरी काय घेऊन झोपलाय? मी राम देशपांडे. आणि उठला तरी काय घेऊन उठणार आहे? मी राम देशपांडे. चालायला लागला तरी लक्षात आहे का? लक्षात ठेवतो का? प्रत्येक क्षणाला सांगतो का स्वतःला मी राम देशपांडे, मी राम देशपांडे? नाही, काही सांगत. चालतो तरी मी राम देशपांडे, कोणाशी बोलतो तरी मी राम देशपांडे. हे कायम आतमध्ये काय आहे? आठवण न करू देता. आठव नाठव हा काही प्रकारच नाही तिथे. आठव नाठव गेले असला काही प्रकार नाही तिथे. मी राम देशपांडे हा काय आठव आहे का? नाठव आहे काय? आठव आणि नाठव या दोन कक्षेत जसं मी राम देशपांडे येत नाही, त्याच प्रकारे त्या जीवाला जर त्या हृदयामध्ये असलेल्या आत्मस्वरूपाचा बोध होईल कसा? असा, तर ती समाधी. राम देशपांडेंना मी राम देशपांडे हे आठवण्यासाठी की नाठव होऊ नये म्हणून काय करावं लागतं? म्हणजेच ती सहस्थिती, सर्वदा स्थिती काय केव्हा म्हणतात? जर राम देशपांडेंना मी राम देशपांडे आहे हे सिद्ध करण्यासाठी काही यत्न करावा लागला, काही प्रयत्न करावा लागला, तर त्यांची ती सहस्थिती नाही. किंवा मी राम देशपांडे हे याचा विसर मला पडू नये यासाठी जर त्यांना काहीतरी करावं लागलं तर त्यांची ती सहस्थिती. तसंच योग्याला काय करावं लागतं? योगाची समाधी का खंडित होते? योगाची समाधी का मान्य नाहीये? कारण की योगी जेव्हा समाधीत असतो तेव्हा त्याला पक्क कळतं मी कोण आहे, मी आत्मा. हे त्याला पक्क कळतं. योगी श्रेष्ठ आहे, तो काही असं साधारण मूर्ख माणूस नाहीये. पण जेव्हा तो जागृती देतो काही वेळ त्याचे संस्कार राहतात, ते काही काळ मग परत त्या जगाकडे बघतो आणि जगाकडे बघितल्यानंतर या जगाच्या सगळ्या गोंधळामुळे त्याला पुन्हा असं वाटतं की अरे मी तर कोण आहे? आत्मा आहे. मग तो पुन्हा समाधीत जातो. काही तसे बसले बसले समाधीत जातात, कारण त्यांना इकडच्या सगळ्या गोंधळामुळे त्यांना असं वाटतं मी तो आहे तिथे आहे. म्हणजे तो व्यापक ब्रह्म हे लक्षात नाही घेऊ शकत. त्याची सर्वदा स्थिती त्याच्यामुळे ढासळते. तो नाही असं नाही आहे, सर्वदा तोच आहे, पण त्याची ती ढासळते. तशी स्थिती आपल्याला प्राप्त करणे नाहीये. आपल्याला एकदा का या मार्गाने हृदयामध्ये असलेलं आत्मस्वरूप मी असं लक्षात आलं की मी तो आहे हे सिद्ध करण्यासाठी मला जगातल्या कुठल्याही प्रयत्नाची गरज नाही, असं झालं पाहिजे. असं व्हायला पाहिजे. बरं, असं आहे असं नाही म्हणत आहे कोणाचं, असं व्हायला पाहिजे. तो मी आहे हे सिद्ध करण्यासाठी मला कुठल्याही आठवणीची, कुठल्याही यत्नाची गरज नाही. कुठलाही प्रयत्न, कुठलीही साधना गरजेची राहायला नको. किंवा मला त्याचा विसर पडेल म्हणून मला काहीतरी करायला पाहिजे, यत्न साधन करणं. म्हणजे आठव किंवा नाठव यासाठी, यांच्या इलाजासाठी काहीतरी करावं लागत असेल तर ती सहस्थिती, हृदयातली समाधी अशी सर्वदा झाली पाहिजे. मग तो सुषुप्तीत असला काय, जागृत असला काय, स्वप्नात आहे. स्वप्न, सुषुप्ती, जागृती त्याचे काही संबंध नाही कुठल्याही स्थितीमध्ये. मग तो जागा आहे का झोपलेला आहे काही फरक पडत नाही. मी जागा असताना सुद्धा ब्रह्म आहे नाही, मी आत्मा आहे, एवढं जरी लक्षात आलं तर चालतंय. पहिलं
मी जागा असताना सुद्धा आत्मा आहे. मी जागा असताना आत्मा आहे, स्वप्नातही मी आत्माच आहे आणि सुषुप्तीतही मी आत्मा आहे. आता हा जो मग सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती हा जो प्रपंच दिसतो वेगवेगळा, तो दिसतो, त्याने काही होत नाही. एकाच समुद्रावर तरंग निर्माण झाले काय आणि सपाट झाले काय. अवस्था समुद्राची बदलली म्हणून समुद्राचं समुद्र पण लोपत नाही. त्याप्रमाणे माझी 3 अवस्था जरी दिसल्या तरी मी जो आहे तो आहे. मी कोण आहे? समुद्र आहे. जसा समुद्र हा समुद्र असतो, ती लाट जरी दिसत असली तो लाट होत नाही. लाट झाला तरी लाट नाही, तो समुद्रच. तसं मी नवरा झालो तरी मी नवरा नाही, मी ब्रह्म आहे. हे लक्षात यायला फायला अवघड आहे. ठीक आहे. मी काही जरी झालेलं दिसलो, मी देव झालो काय आणि देव राहिलो नाही काय, दुसरं काही झालो काय, त्याने काही होत. म्हणजे माझ्या स्वमहिमेमध्ये कुठली उणीव न होता हे बदल होतं. समुद्राच्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण न होता जशा लाटा तयार होतात, समुद्रामध्ये कुठली उणीव न येता, सोन्यामध्ये कुठली उणीव न येता जसे अलंकार होतात, तसे माझ्यामध्ये कुठली उणीव न येता ह्या 3 अवस्था तयार होतात. जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या 3 अवस्था ज्या आहेत माझ्या, त्या माझ्यामध्ये कुठली उणीव न निर्माण होता आल्या, हे कळलं की सर्वदा समाधी. हे फल आहे. असं तुम्ही मनाला शिकवलं आणि बुद्धीला शिकवलं म्हणजे नाही, वल्ग नाही. मी आधी सांगून ठेवलंय, कारण काही लोक तसे करतात हे मला माहिती आहे. म्हणून मनाला शिकवायचं नाही बरे, मनाला बुद्धीला शिकवून काही उपयोग नाही. ते शिकवलं की पाठ होईल. हे कोणाला करायचंय आधी सांगून ठेवलंय. कोणाला करायचंय? हे जीवाला करायचंय. तुमच्या मनाला, बुद्धीला, कानाला नाही करायचं. ते जीवाला करणे आहे आणि जीवाची अशी स्थिती येणं अपेक्षित आहे. मग सर्वदा समाधी. मग काय झाली? सर्वदा समाधी. कसं जायचंय मी सांगून ठेवलं आधी, कसं जावं लागणार. पण असं होईल मग. आणि मग मी जागा असतानाच कशामध्ये आहे? समाधी. मग मी आता जागा आहे का समाधीत आहे? मी आता जर समाधीतच आहे तर मला समाधी लावायची आहे का? आणि मग झोपल्यावर समाधी भंग पावेल काय? समाधी, नित्य समाधीत आहे मी. नित्य समाधी आहे. संजीवन समाधी आहे. कसली समाधी? नित्य समाधीमध्ये. हे त्याला लक्षात येतं. हे काय होतं? हे त्याला साक्षात लक्षात येतं. जितक्या दृढपणे मी राम देशपांडे हे त्याला लक्षात येतं का नाही? चुकीचा बोध जर इतका दृढ होऊ शकतो तर खरा बोध दृढ होऊ शकत नाही. किती वर्ष झाले असे? तुमचा जन्म किती वर्षाचा असेल? किती वर्ष? 60 वर्ष झाले, 70 वर्ष झाले. त्याच्या पलीकडे काय? 60 वर्षामध्ये 20 वर्षाचा पोरगा सुद्धा स्वतःला मी राम देशपांडे असं म्हणू शकतो. 20 वर्ष काय? 10 वर्षाच्या पोरला, 5 वर्षाच्या पोरला विचारा. 5 वर्षाच्या पोरला जर विचारलं तो म्हणतो मी हाच आहे. 5 वर्षात बोध जर दृढ होतो असा मूर्खासारखा, तर तुम्ही 20 वर्ष प्रपंच करताय. हा किती वर्ष करतोय आपण हा गोंधळ? काही लोक म्हणतात आम्ही 25 वर्ष झाले करतो. दुःखाची बाब सांगतो का आनंदाची बाब सांगतो? चुकतोय म्हणजे कुठेतरी करण्यामध्ये काहीतरी चुकीचं करतोय. एक तर मनाने करतोय, बुद्धीने करतोय किंवा शरीराने करतोय. जीव घरी ठेवून येतो म्हणून. अडचण कुठे आहे? ह्याला सांगितलं पंढरपूरला जीवाला घेऊन जा, हा जागा हा तो घेऊन काय? शरीर घेऊन. म्हणून प्रॉब्लेम. तर परमार्थ कोणी करावा? आपल्यासाठी उपयोगाला कोण येतं? परमार्थ जीवाने करावा, संसार 2 शरीराने करावा. संसारात जीव गुंतवायचा नाही आणि परमार्थात 2 शरीराला गुंतवायचं नाही. म्हणून 2 शरीराने कसेही राहा, त्याला नियम नाही आपल्याला. 2 शरीरांना वेदांत मार्गामध्ये कुठेही नियम नाही. म्हणून शिव्या देणारा महाराज असला तरी सुद्धा तो सिद्ध असतो. कारण शिवी कुठून दिली जाते? 2 शरीराच्या द्वारे दिली जाते. आणि प्रेमळ असो का, दयाळू असो का, क्रोधिष्ट असो का, अत्यंत विचित्र असो, त्याने काही होत नाही. त्याचा काही संबंध नसतो. हे वेदांत शिकवलं जातं. पण हे साधारण माणसांना लक्ष देणं फार अवघड आहे. कारण त्यांना तशी ती बोध नाही, तशी माहिती नाही. बोध नाही म्हणजे माहिती नाही. म्हणून तो योगी का भोगी, चांगला का वाईट, पापी का पुण्यवान, हे वेदांतात त्याला काही किंमत दिलेली नाही. तया कर्मा तू घडे ती लोकाचा घातू, परी तेने केली ही मातू बोलू नये, त्याचा काही संबंध नसतो. तया कर्मा माझी सोरो आगवे जग अथवा नवे सांग अनुकूल, त्याचा कुठं काय संबंध आहे? तो समाधीत आहे. अहो पण नाही तर पापी सोड. अरे असेल तर जाईल ना नरकात, तुला काय करायचं? तो जर समाधीत नसेल आणि जर सत्यत्वाने तो बोधुगिरी करत असेल, तो कुठं जाईल? तो काय? तो म्हणजे तो नव्हे, तो म्हणजे मी सुद्धा, तो म्हणजे तुम्ही सुद्धा. हा काही नियम त्याच्यासाठी नाहीये, हा सगळ्यासाठी नियम आहे. तुमच्यासाठी पण आहे, माझ्यासाठी पण आहे. कुठे जाणार? स्वर्गाला जाईल, नाही तर नरकाला जाईल. पण मुक्त होईल का? मुक्त नाही होणार. मुक्त व्हायचं तर काय लागेल? नित्य समाधी पाहिजे.
हृदयामध्ये गेल्यानंतर नित्य समाधी लागते. हृदयात जा. कसे जा हृदयात? सुषुप्तीत हृदयात जाऊ नका. तिथं रोजच जातोय आम्ही. थकल्यानंतर आपण रोजच सुषुप्तीत जातो हृदयामध्ये. जागृतीत हृदयात जाता येते का बघा. कोणाच्या हृदयात? दुसऱ्याच्या हृदयात जाण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याला फार खोड असते, लोकांनी आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं. कशाला चांगलं म्हणावं? दुसऱ्याने आपल्याला चांगलं म्हणावं ही कसली हौस आहे? दुसऱ्यांच्या हृदयात घुसायचा प्रयत्न आहे. आपल्या अख्ख्या जगाने वाईट म्हणू देत, काय होत नाही त्याने. आपल्याला कोण चांगलं म्हणतो कोण वाईट म्हणतं हा आपला विषय नाही. आपला विषय काय? कोणी निंदा कोणी वंदा. आपला स्वहिताचा धंदा. स्वहित कशात आहे? हृदयात जाण्यात आहे. तुमचं हित कशात आहे? तुमचं हित दोन शरीरावर राहण्यात नाही. तुमचं हित तुमच्या हृदयात आहे. माझ्या हृदयात नाही. माझ्या हृदयाच्या नादी लागू नका. शेजारच्या पाजारच्या हृदयाच्या नादी लागू नका. स्वतःच्या हृदयात जा. कुठे जा? कुठे जायचंय? स्वतःच्या हृदयात जा. स्वतःच्या हृदयाचा प्रवास करा. त्यासाठी कुठेही जायची गरज नाही. माझ्याकडे पण येण्याची गरज नाही. विनाकारण गर्दी वाढू नका. कुठे जायला लागतं? कुठेच जायला लागत नाही. पण तुम्ही जिथे कुठे आहात तिथे राहून जर तुम्हाला हृदयाकडे जाता येत नसेल तर महाराजांकडे जा आणि शिकून घ्या कसं जायचं. पण तुमच्या पद्धतीने नाही बरं. गुरुजींना जर आपण म्हटलं गुरुजी आम्ही शाळा शिकायला तयार आहे पण आम्ही जशी म्हणतो तशी शिकणार, मग तू शाळा शिकायला शिकतो. तुला जर गुरुजीप्रमाणे शाळा शिकायची नाही. शाळा शिकवणार कोण? गुरुजी. आणि शिकणारा कसा शिकणार? आमच्याप्रमाणे शिकणार. नाही पण ह्या पुस्तकात असेल तू पुस्तकातून शिकणार. कशाला गुरुजीकडे येतो? नाही का? तू पुस्तकाचा अवलंब कर. तू पुस्तकातून शिक. मग काय काय लोक महाराज या ग्रंथात असेल नाही, तू त्या ग्रंथाचा अभ्यास करत राहा. पुढे कळत कधीतरी कळत ये मग त्यावेळेस नाही का. महाराजांकडे गेले की ग्रंथ बंद करावे. काय करावं? तेवढा आधी करायला लागतो. तेवढं सोपं नाही. कारण महाराज त्याच्या पुढचं सांगणार असतात. सद्गुरू आणि शास्त्र ह्या मोठं गोंधळ आहे. दोन गोष्टी. ग्रंथातलं जर कळत नसेल तर तरी सद्गुरूचा उपयोग, आणि ग्रंथाच्या पुढे जाऊन काय आहे हे कळून घ्यायचं तरी सद्गुरूचा उपयोग. म्हणून दोन्हीसाठी सद्गुरूचा उपयोग करून घ्यायला लागतो. पण तो आपल्या पद्धतीने नाही, त्याच्या पद्धतीने झालं पाहिजे. ते म्हणले नाही की नाही. ते म्हटले हो 10 वर्षांनी तर 10 वर्षांनी बघू, नंतर मरण येईल तेव्हा बघू. ठीक आहे तेव्हा तर तेव्हा. पण ती श्रद्धा पाहिजे. तेवढा काय पाहिजे? कळ पाहिजे. कळ काढावी लागते. काय करावं लागते? तेवढी कळ काढावी लागते. किती त्याला गरज आहे हे महत्वाचं असतं. काय गरज किती त्याला? खरंच गरज आहे का? खरंच गरज असली तर टिकतो. तर प्रवास कुठला करा? हृदयाचा प्रवास करा. कोणाच्या? स्वतःच्या हृदयाचा प्रवास करा. म्हणजे असं उलट माघारी पाय जातील का हृदयाकडे? हृदयाकडे मन जाईल का? मन, बुद्धी, डोळे, कान, पाय, हात हृदयाकडे जात नाही. आपल्या हृदयाकडे जाण्यासाठी कोण पाहिजे? जीव पाहिजे. जीव. महाराज आमचा जीव इथे तर गुंतून बसलाय, तो तिथून निघतच नाही. आता तुम्ही काहीतरी करा असं तरी म्हणा. महाराज काहीतरी उपचार करतील नाही का? डॉक्टरकडे गेलाच नाही आणि आजार काही दाखवलाच नाही तर डॉक्टर तरी काही घरी येऊन औषध देणार आहे नाही का? पण एखाद्याला जर भ्रम असेल आपल्याला आजारच नाहीये, आमचा जीव कुठं गुंतलेलाच नाहीये. जर तुमचा जीव हृदयात जात नाही, तुम्हाला नित्य समाधी लागत नाही, तर जीव कुठेतरी गुंतून ठेवलेला. तो काढायचा असेल तर कोणाची कृपा पाहिजे? डॉक्टरची कृपा पाहिजे. डॉक्टरला दाखवलं पाहिजे ना की हा जीव जो आहे तो कुठेतरी गुंतून बसलाय. तेवढंच फक्त बरोबर शाबूत जपून ठेवलंय, जीव गुंतून ठेवलाय आणि मन बुद्धीने अख्खा कोळून पितो शास्त्र ग्रंथ. उपयोग काही नाही. सगळं बोलता येईल, बडबड करता येईल, अभ्यास करता येईल, काही उपयोग नाही. काय नाहीये उपयोग? काहीच नाही. बडबड करता येईल भरपूर, वाटेल आपल्याला परमार्थ कळलाय, हे असं असतं ते तसं, पण त्याचा उपयोग काही नाही, शून्य उपयोग. म्हणून तुम्ही खूप शास्त्र अभ्यास करता म्हणजे मुक्त होणार आहे हा गैरसमजत राहू नका. कोणीच तसं करू नये. आणि असं शास्त्रात लिहिलेलं आहे की खूप शास्त्र अभ्यास करून उपयोग नसतो. म्हणजे शास्त्राचं खंडन केलंय असं नाहीये, म्हणजे शास्त्र अमान्य केलंय असं नाही. जीव जर आपल्याला आपल्या हृदयापर्यंत नेता येत नसेल तर जगातल्या कशाचाच उपयोग नाही. ते असतील त्या महाराजांचाही आपल्याला उपयोग नाही. महाराजांच्या मुळे जर आपला जीव आपल्याच हृदयापर्यंत पोहोचू शकत नसेल तर त्या महाराजांचा आपल्याला काही उपयोग नाही. मग तो कोणीही असो, मी असलो तरी माझा तुम्हाला काही उपयोग नाहीये. त्यामुळे काय करा? काहीतरी करा.
काही करा, उपाय काय करायचं तो करा, पण तुमचा जीव कुठे जाऊ देत? कुठे जाऊ देत? पैशात. कुठे जाऊ देत? संपत्तीमध्ये, प्रपंचात गुंतून राहू देत. शेंबडामध्ये माशी गुंतून बसली तसे गुंतून बसलाय जीव. पंख सुद्धा हलवता येत नाही. शेंबडात माशी गुंतली कशी होती? पाकामध्ये जर माशी पडली, बघितली कधी पडली? पाकात किंवा शेंबडात पडलेली माशी जशी पंख सुद्धा हलवू शकत नाही, तसा हा जीव या शेंबडात गुंतून बसलाय. प्रपंचात इतका गुंतलाय तो की त्याला असे पंख सुद्धा हलवता येणार. मरण आहे तिथे. काय? कधी बाहेर पडणार? कधी हृदयात जाणार आपल्या स्वतःच्या? सुषुप्तीत फक्त. तो तर थकल्यामुळे जातो. उपयोग काय त्याचा? त्याने जर समाधी लागत असते सगळे मुक्त झाले असते, पण त्याला तर मान्यता आपण देऊ शकत नाही. देऊ शकतो. दुर्दैवी स्थिती झाली आपली की त्या पाकात पडलेल्या माशीसारखी स्थिती झाली की आपण पंख सुद्धा हलवू शकत नाही. तशी स्थिती नाही. नळीवर बसलेल्या पोपटासारखी स्थिती आपली. कशी आहे? ज्ञानदेवांनी वर्णन केलेल्या नळीवर बसलेल्या पोपटासारखी स्थिती आहे. बांधलेलं माशी तरी ते उदाहरण दिलं ते योग्य नाही. कुठलं योग्य उदाहरण? शुक नलिका. नलिकेवर बसलेला शुक म्हणजे पोपट जसा आहे तशी आपली स्थिती. मोकळी या चवडा धरूनही ठाके. जरी तोडून दिला अर्धा तरी तो त्याला सोडत नाही. महाराज तुम्ही तोडा आम्हाला पाहिजे, पण आम्ही आमचं हे सगळं सोडणार. तुम्हाला काय नाही म्हटलं का? आम्ही तुम्हाला काय कमी केलंय? महाराजांना दक्षिणा देतो, पाया पडतो, हार घालतो. काय अडचण काय तुम्हाला? तुम्ही काही बडबड केली तरी ऐकतो. एवढं कौतुक तुमचं आम्ही करतो नाही का? कशाला तुम्ही विनाकारण तोडण्याचा विचार करताय, वडण्याचा विचार करतो? जीव फक्त काय करा? जीव फक्त हृदयाकडे घेऊन चला. बघा, जीव घेऊन जाल का? कुठे? घरी नाही. आता घरी जाऊ नका. कुठे जाऊ नका? आता घरी जाऊ नका. का जाणार घरी? स्थूल ध्याला जाऊ देत घरी, त्याला घेऊन जा घरी. पण तुम्ही कुठे जाल? तुम्ही आतापासूनच हृदयात जा. आतापासूनच कुठे निघा? प्रवास तर सुरू करा. आतापासूनच हृदयात निघा, हृदयाकडे निघा. आतापासून कुठे जाऊ नका. मग हे शरीर कुठेही जाऊ देत. लोक म्हणतात तुम्ही इथं कुठे राहता? आश्रमात राहा, तिथं राहा, इकडे राहा, तिकडे. अरे कुठेही राहिलं तरी माझा आश्रमच आहे. जंगलात राहिला काय, वनात राहिला काय, आणि कुठे जनात राहिला काय? कुठेही राहिला तरी कुठे आहे तो? स्थान नाही आपल्याला. स्थान कुठलं आहे माझं? पहिलं स्थान आहे हृदय. विशेष रूपाने मी कुठे आहे? हृदयात आहे. आणि मग आता वाथवा भई म्हणजे सर्वत्र सर्वगत प्रवास करायचा आहे. पण तो प्रवास नंतर. आधी काय करूया? हृदयाचा प्रवास. तर इथून पुढे सगळेजण कुठे जाणार आहेत? कुठे प्रवास करा तुम्ही आता? आता जरी घरचा प्रवास दिसत असला तुम्हाला, तरी हृदयाचा प्रवास करत घरी जा. घरी गेलं तरी कुठे जा? हृदयाचा. फक्त सुषुप्तीत हृदयात जाऊ नका. जागृत अवस्थेमध्येच आपल्या स्वतःच्या हृदयाकडे प्रवास करा. आणि हा प्रवास करण्यासाठी जे काही गरजेचं साधन असेल ते करा. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण नामस्मरण केल्याने हृदयात जाऊ, ते करा. तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या दगडाची पूजा केली म्हणजे जाऊ, दगडाची पूजा करा. काय तुम्हाला वाटेल ते करा. कारण शेवटी तुमचा अधिकार आहे तो. तुम्हाला काय करायचं, जे तुम्हाला साध्याने योग्य वाटेल ते साधन करा. पण हृदयाचा प्रवास करा. नाही तर शास्त्रामध्ये शोधा, नाही तर महाराजांना विचारा. असं काहीतरी करा की जेणेकरून स्वतःच्याच हृदयामध्ये स्वतःलाच जागृत अवस्थेत सदैव राहता येईल. कसं राहता येईल? सदैव. असं जा म्हणजे काही अडचण. तर असा प्रवास आपण सर्वांना करता येऊ. अशा सुखिया